गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये ॲटॉमिक रेडियस अँड फॅक्टर अफेक्टिंग द ॲटॉमिक रेडियस हा टॉपिक कंप्लीट केला. आय होप आता तुम्ही तो टॉपिक एकदम चांगल्या प्रकारे कंप्लीट केलेला असेल. मी त्यातील जो टॉपिक थोडा बाकी होता म्हणजेच टाइप्स ऑफ ॲटॉमिक रेडियस, थिअरॉटिकल टॉपिक आहे. शक्यतोवर यावर जे न्यूमरिकल जे पडतात तर ते मे बी जेई मध्ये विचारू शकतात. नीटमध्ये तर खूप कमी पॉसिबिलिटी आहे की या रिलेटेड काही क्वेश्चन विचारतील, पण तरी सुद्धा आपण कम्प्लीट करूयात. तर बघा, आपण लास्ट लेक्चरमध्ये ॲटॉमिक रेडियस हा टॉपिक त्यामध्ये डेफिनेशन वगैरे कंप्लीट केली, फॅक्टर्स वगैरे शिकलो. तर आता मे बी तुमची डेफिनेशन एकदम क्लिअर झालेली असेल, व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रेडियस. तर मी त्यामध्ये सांगितलं होतं, इट इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन इज नोन ॲज ॲटॉमिक रेडियस. मग मी समोर जाऊन हेही बोललो की ती ॲटॉमिक रेडियस या डेफिनेशननुसार प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. रिझन होतं, एक तर ॲटम्स कशा असतात एकदम स्मॉलर साईज, इनव्हिजिबल आहेत, आणि दुसरं रिझन होतं ॲज पर हायसनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल की ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते कंटिन्यू मोशनमध्ये असतात, त्यांची एक्झॅक्ट पोझिशन सांगणे पॉसिबल नाही. म्हणून मग आपण समोर एका अजून पुढच्या डेफिनेशनकडे गेलो. इट इज द हाफ ऑफ द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स इज नोन ॲज ॲटॉमिक रेडियस. मग नंतर मी समोर जाऊन तुम्हाला त्याच्या टाईप सुद्धा सांगितल्या होत्या, ओव्हरव्ह्यू करून दिलं होतं, डिटेलमध्ये नव्हतं सांगितलं. फक्त असं सांगितलं होतं की मग ते जे ॲटम जे आहेत ते जेव्हा कंबाईन होतील तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे बॉन्ड असतात. सपोज कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड, आणि एक असतो व्हॅन फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग आता त्याच बेसिसवर त्यांच्या ॲटॉमिक रेडियस सुद्धा पडतील. कारण काय, सगळेच बॉन्ड जर सारख्या टाईपचे असते तर मग ॲटॉमिक रेडियस सगळे एकाच टाईपचे आले असतात, पण असं नाही. तर काही बॉन्ड स्ट्रॉंग आहेत, काही बॉन्ड वीक आहेत, काही बॉन्डमध्ये ओव्हरलॅपिंग जे टू ॲटम आहेत ते जास्त कंबाईन होतात, काही बॉन्डमध्ये ते ॲटम मात्र इझिली पाहिजे तेवढे कंबाईन होत नाहीत. म्हणून मग डिस्टन्समध्ये जे काही इंटरन्यूक्लियर डिस्टन्स आहे, म्हणजेच टू ॲटमचं जे काही डिस्टन्स आहे तर त्याच्यामध्ये फरक पडणार. मग तिथे जर फरक पडतोय तर ॲटॉमिक रेडियस मध्ये सुद्धा काय होईल, काहीतरी इफेक्ट म्हणजे चेंज येतील. मग आता आपल्याला हे शिकायचं आहे की नेमकं टाइप्स ऑफ बॉन्ड कोणते होते की ज्यामुळे टाइप्स ऑफ ॲटॉमिक रेडियस पडायच्या. ठीक आहे, तर चला मग आता मी सुरुवात करतोय. आजचा टॉपिक म्हणजेच टाइप्स ऑफ ॲटॉमिक रेडियस. तर बघा, आपण ॲटॉमिक रेडियस तर लास्ट लेक्चरमध्येच कंप्लीट केलंय. आता आपल्याला शिकायचं आहे टाइप्स ऑफ ॲटॉमिक रेडियस. तर त्यामध्ये स्टार्टिंगची आहे कोव्हॅलंट रेडियस, सेकंड नंबरला आहे आयोनिक रेडियस, थर्ड नंबरची आहे मेटॅलिक रेडियस, आणि फोर्थ नंबरला व्हॅन्डरवाल रेडियस. म्हणजे बघा, डिपेंड ऑन द विच टाइप ऑफ बॉन्ड प्रेझेंट बिटवीन टू ॲटम्स, ज्याची तुम्हाला ॲटॉमिक रेडियस मेजर करायची. समजा तुम्ही टू ॲटम घेताय तर त्यांच्यामध्ये कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे त्या बेसिसवर काय पडणार, त्या ॲटॉमिक रेडियसच्या टाईप पडतील. ॲटॉमिक रेडियस पुन्हा एकदा सांगतो, इट इज द हाफ ऑफ द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स इज नोन ॲज ॲटॉमिक रेडियस. मग आता त्यामध्ये सपोज ते जे टू ॲटम होते त्यांच्यामध्ये जर कोव्हॅलंट बॉन्ड असेल तर तुम्ही ते पूर्ण कोव्हॅलंट बॉन्डचं डिस्टन्स मोजणार आणि त्याला डिवाइड बाय 2 करणार, म्हणजे तुम्हाला मिळणार कोव्हॅलंट रेडियस. पण त्यासाठी ते ॲटम, तो जो मॉलिक्युल आहे, सॉरी, तो होमो ॲटॉमिक पाहिजे. होमो ॲटॉमिक म्हणजे सारखेच टू ॲटम कंबाईन झालेले पाहिजेत. हेट्रो ॲटॉमिक आणि होमो ॲटॉमिक हे सुद्धा मी समोर सांगेलच. नंतर एक येतो आयोनिक रेडियस. थर्ड नंबरची टाईप आहे मेटॅलिक रेडियस, जिथे मेटल्स असतात, मेटलचे सपोज ॲटम आहेत ते कंबाईन झालेत, एक पूर्ण मेटल समजा तयार झाला, तर मग टू ॲटम घेणार, त्याचा डिस्टन्स त्याला डिवाइड बाय 2 म्हणजे मेटॅलिक रेडियस. म्हणजे जनरली कोणते एस ब्लॉकचे एलिमेंट किंवा डी ब्लॉकचे एलिमेंट यांची कोणती रेडियस असते, मेटॅलिक रेडियस असते. जे कंपाऊंड नॉन मेटल्स आहेत मग त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो, मग त्यांची आपण कोणती रेडियस घेणार, कोव्हॅलंट रेडियस घेणार. काही मेटल असे आहेत की जे आयोनिक बॉन्ड तयार करतात, मग त्यांची आपण आयोनिक रेडियस सुद्धा मेजर करू शकतो. आणि शेवटची म्हणजे व्हॅन्डरवाल रेडियस. तर मेनली आपण व्हॅन्डरवाल रेडियस ही इनर्ट गॅसेससाठी घेतो. इथे आपण काय करणार, तर इनर्ट गॅसेस सगळ्यात स्टार्टिंगला सॉलिड स्टेटमध्ये घेऊन जाणार आणि मग ते इनर्ट गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहेत, समजा सॉरी ॲटम्स आहेत, मॉलिक्युल तर तयार होणार नाही, ॲटम्स आहेत, ते ॲटम एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, बॉन्ड नाही तयार करणार, फक्त एकमेकाला टच होतील. आणि मग तिथून आपण त्या दोघांचं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स मोजणार आणि त्याला डिवाइड बाय 2 करणार, म्हणजे बरोबर आपल्याला व्हॅन्डरवाल रेडियस सुद्धा मिळेल. ही व्हॅन्डरवाल रेडियस
व्हॅन काय बॉन्ड नसतो, एक पार्शियल अट्रॅक्शन असेल टू ॲटम किंवा टू मॉलिक्यूल मध्ये, तर त्याला म्हणतो आपण व्हॅन रेडियस. व्हॅन रेडियस आपण नॉन मेटल्स आणि इनर्ट गॅसेस यांची मेजर करू शकतो. ठीक आहे, मग तेच आपल्याला पुढे शिकायचं आहे. बघा, मग आता त्यामध्ये सुरुवातीचे आहे कोव्हॅलंट रेडियस. कोव्हॅलंट रेडियस. मग कोव्हॅलंट रेडियसच्या आधी आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय ते एकदा माहिती पाहिजे. व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलंट बॉन्ड? मे बी तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत हे शिकलेले असाल. इट इज द बॉन्ड विच इज फॉर्म बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू ॲटम्स. टू ॲटम्स येतील एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणि बरोबर आउटर मोस्ट सेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्यामध्ये इक्वल शेअरिंग करतील आणि एक बॉन्ड तयार करतील. तो जो बॉन्ड असेल किंवा ते जे अट्रॅक्शन असेल, बॉन्ड म्हणजेच अट्रॅक्शन, त्या बॉन्डला म्हणू आपण कोव्हॅलंट बॉन्ड. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ, Cl2 मॉलिक्यूल. आता हा Cl2 मॉलिक्यूल तयार कसा होतो बघा, तर सगळ्यात पहिले आपण एक क्लोरीन घेऊ, Z=17. इथे सुद्धा मी एक क्लोरीन घेतोय, याचा ॲटॉमिक नंबर Z=17. मग आता बघा 287 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍज पर शेल. इथे लिहूयात आपण 287, हे सुद्धा याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍज पर शेल. लास्ट सेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, इथे सुद्धा 7 इलेक्ट्रॉन आहेत. सपोज यांना स्टेबल व्हायचंय म्हणजे ऑक्टेट रूल मेंटेन करायचा प्रयत्न करणार किंवा इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन सारखं कॉन्फिगरेशन आणायचा प्रयत्न करतील. मग आता इथे काय करणार बघा, हा क्लोरीन आणि हा क्लोरीन बरोबर शेवटच्या सेलमध्ये जो 1 1 इलेक्ट्रॉन आहे त्याला शेअर करतील. आता हे मी वरच्यावर सांगतोय, मी जास्त काही डिटेलमध्ये याच्याबद्दल बोलणार नाही, कारण आपण केमिकल बॉन्डिंग नावाचा जो चॅप्टर आहे समोरचा त्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड शिकायचा आहे. आज फक्त मी एक ओव्हरलुक करून देतोय टाइप्स ऑफ बॉन्ड, पण मात्र डिटेलमध्ये ह्या रेडियस वगैरे सांगेनच. तर बघा 1 1 इलेक्ट्रॉन यांनी शेअर केला. मग 1 1 इलेक्ट्रॉन शेअर झाला म्हणजे बरोबर इथे असा एक यांनी कोव्हॅलंट बॉन्ड तयार केला. मग हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तर याचा आपण टोटल डिस्टन्स मेजर करणार आणि त्याला डिवाइड बाय एक्झॅक्टली 2 करणार, म्हणजे मिळेल आपल्याला कोव्हॅलंट रेडियस. कोव्हॅलंट बॉन्डचा अर्थ काय, 2 ॲटम्स होते ज्यांनी इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन केली. याने सुद्धा 1 इलेक्ट्रॉन शेअर केला आणि याने सुद्धा आउटर मोस्ट शेल मधील 1 इलेक्ट्रॉन शेअर केला. मग जो काय बॉन्ड तयार झाला त्याला म्हणतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड. इट इज द बॉन्ड विच इज फॉर्म बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन व्हेन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन टू ॲटम इज सिमिलर. जर दोघांची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी जर सिमिलर असेल त्यालाच आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो, पुढे आपण अजून कंप्लीट करणार असते. तर जर दोघांची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी जवळपास सारखी असेल तर मग हे कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात. मग आता इथे आपल्याला हे बघायचंय की मग कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर Cl ॲटम आणि Cl ॲटम हे जे ॲटम आहेत हे असे कंबाईन होतात, यांच्यामध्ये ॲटॉमिक ओव्हरलॅप होतो, यांचे जे ऑर्बिटल्स असतात हे असे एकमेकांमध्ये कंबाईन होतात. ठीक आहे, सपोज यांनी असे ऑर्बिटल ओव्हरलॅप केलेत. मग आता तुम्ही करणार काय, तर हा जो Cl ॲटम आहे याचा न्यूक्लियस आणि या Cl ॲटमचा न्यूक्लियस, आता हा पूर्ण Cl2 मॉलिक्यूल झाला, यांचं डिस्टन्स या न्यूक्लियस पासून इथपर्यंतचं डिस्टन्स यालाच म्हणतो मी डिस्टन्स ऑफ Cl. ठीक आहे, मग डिस्टन्स ऑफ Cl इज इक्वल टू काय असेल, रेडियस ऑफ 1 क्लोरीन ॲटम प्लस रेडियस ऑफ अनदर क्लोरीन ॲटम. मी इथे लिहून घेतोय इज इक्वल टू रेडियस ऑफ Cl प्लस रेडियस ऑफ अनदर Cl. मग रेडियस ऑफ Cl आणि रेडियस ऑफ Cl म्हणजेच काय, तर ट्वाइस रेडियस ऑफ Cl म्हणजेच काय, डिस्टन्स ऑफ Cl इज इक्वल टू ट्वाइस ऑफ रेडियस ऑफ क्लोरीन. मग आता सिंपल काय करणार, तर हा 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल, डिवायडेशन मध्ये जाईल. म्हणजे तुम्ही असा फॉर्म्युला याचा लिहू शकता. काय करायचंय तुम्हाला जर रेडियस काढायची आहे क्लोरीनची, तर मग रेडियस ऑफ क्लोरीन इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ Cl बॉन्ड डिवायडेड बाय 2. या टाइपमध्ये आपण कोव्हॅलंट रेडियस कॅल्क्युलेट करू शकतो. जनरली कोव्हॅलंट बॉन्ड हा स्ट्रॉंगर असतो, जास्तीत जास्त ॲटम हे ओव्हरलॅप होतात म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल, तर टू ॲटम एकमेकाच्या क्लोजर येत आहेत, म्हणजेच मग कोव्हॅलंट रेडियस जी आहे तर ही कमी असते. कारण काय, न्यूक्लियसचं डिस्टन्स जर कमी भरत असेल तर रेडियस सुद्धा काय भरणार, बरोबर त्याच्यापेक्षा कमीच भरणार. तर याला म्हणतो आपण कोव्हॅलंट रेडियस. कोव्हॅलंट रेडियस कॅल्क्युलेट करताना आपण फक्त सिंगल बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड तिथे म्हणजे कन्सिडर करणार. असं कधी होणार नाही की आपण डबल बॉन्डेड रेडियस काढणार म्हणून. O सिंगल बॉन्ड O
याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सिंगल बॉन्ड कन्सिडर करा आणि यांचं डिस्टन्स मेजर करा ऑक्सिजनचं एकमेकाच्या न्यूक्लियस पासून आणि नंतर मग त्याला डिवाइड बाय 2 करा म्हणजेच बरोबर काय मिळणार कोव्हॅलंट रेडियस. समजलं कोव्हॅलंट रेडियस? असे 2 ॲटम्स की ज्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड राहील. कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाल्यानंतर पूर्ण डिस्टन्स मोजा आणि त्याला डिवाइड बाय 2 म्हणजे एका ॲटमचे तुम्ही रेडियस कॅल्क्युलेट करू शकता ऍज पर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन. ठीक आहे, चला मी आता हे रब करतोय आणि व्यवस्थित पुन्हा एकदा थेअरी तुम्हाला समजावून सांगतो. बघा डेफिनेशन तर आहे, कोव्हॅलंट बॉन्ड्स आर फॉर्म बाय द ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो तर ॲटम काय होतात त्यांचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात एकमेकांमध्ये ओव्हरलॅप म्हणजे मिक्स होतात मर्ज होतात आणि त्यापासून मग कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. इंटरन्यूक्लियर डिस्टन्स इज मिनिमम इन दिस केस. मी ऑलरेडी बोललोय कोव्हॅलंट बॉन्ड हा स्ट्रॉंगर असतो म्हणजे मॅक्झिमम चान्सेस असे असतात की ते 2 ॲटम एकमेकाच्या एकदम क्लोजर येतील आणि क्लोजर आल्यामुळे टोटल डिस्टन्सच कमी भरणार. मग टोटल डिस्टन्स कमी भरतं याचा अर्थ त्याची जी रेडियस आहे कोव्हॅलंट रेडियस तर ही सुद्धा कशी भरणार कमीच भरणार. मग त्यासाठी एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे. कोव्हॅलंट रेडियस इज द हाफ ऑफ द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन 2 सिंगली बॉन्डेड होमो ॲटम्स. कोव्हॅलंट रेडियसचं मिनिंग काय होतं तर हाफ ऑफ द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन 2 सिंगली बॉन्डेड होमो ॲटम्स. त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड पाहिजे आणि ते होमो ॲटमचा अर्थ काय ते सेम ॲटम पाहिजे. सपोज मी एक्झाम्पल घेतलं होतं Cl2, तुम्ही Br2, I2 असे एक्झाम्पल त्यामध्ये घेऊ शकता की ज्यांच्यामध्ये फक्त सारख्याच टाईपचे ॲटम आणि सिंगल बॉन्ड. बरोबर दोघांचं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स मेजर करणार आणि त्याला डिवाइड बाय 2 करा बरोबर तुम्हाला कोव्हॅलंट रेडियस तिथे मिळेल. इथे एक्झाम्पल दिलं बघा इंटरन्यूक्लियर डिस्टन्स ऑफ A2 मॉलिक्यूल. A2 मॉलिक्यूलचा अर्थ काय होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे ज्यामध्ये सारख्याच टाईपचे ॲटम आहेत ए आणि ए. सपोज यांच्यामध्ये असा कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला. ठीक आहे, मग आता याचं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स कसं मेजर करणार तर सपोज हा एक ए ॲटम आणि इथे सपोज तो ॲटम इथे या ए बरोबर मिक्स झाला. ठीक आहे, म्हणजेच काय ॲटॉमिक ओव्हरलॅप झाला. याच्या न्यूक्लियस पासून इथपर्यंत डिस्टन्स मोजा याला म्हणू आपण डिस्टन्स ऑफ ए इज इक्वल टू काय बनणार तर रेडियस म्हणजेच काय रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ अनादर ए. यानुसार तुम्ही काय लिहू शकता तर डिस्टन्स ऑफ ए बॉन्ड ए इज इक्वल टू ट्वाइस आर ए. बरोबर, यानुसार अजून इक्वेशन काय येईल मग तर आर ए म्हणजे रेडियस ऑफ ए ॲटम इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय काय करणार आपण 2. यानुसार हा फॉर्म्युला इथे तयार होईल. बघा बरोबर इक्वेशन दिलंय. एक्झाम्पल सांगितलं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स ऑफ A2 मॉलिक्यूल इज डिस्टन्स ऑफ ए अँड कोव्हॅलंट रेडियस इज आर ए. त्याची रेडियस कन्सिडर केली आर, आर फॉर स्मॉल आर फॉर रेडियस. फॉर्म्युला काय आला तर डिस्टन्स ऑफ ए इज इक्वल टू रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ ए म्हणजे एका ॲटमची रेडियस प्लस दुसऱ्या ॲटमची रेडियस बरोबर काय मिळाला ट्वाइस आर ए मिळाला. मग सिंगल आर ए म्हणजे काय होईल तर हा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे मी ऑलरेडी बोललो त्याला डिवायडेशन मध्ये ट्रान्सफर करा म्हणजेच फॉर्म्युला काय होईल तर रेडियस ऑफ ए इज इक्वल टू टोटल डिस्टन्स बिटवीन 2 A2 ॲटम्स डिवायडेड बाय 2. यानुसार तुम्ही कोव्हॅलंट रेडियस कॅल्क्युलेट करू शकता. पण इथे क्रायटेरिया काय येतो तर ते जे 2 ॲटम्स आहेत तर ते होमो ॲटम्स आहेत डिफरंट नाही आहेत. आता जर ते ॲटम डिफरंट येत असेल तर मग काय करायचं सपोज AB मग डिपेंड करेल एचं नेचर वेगळं बीचं नेचर वेगळं इथे दोघांचं नेचर सेम होतं म्हणून मग डिस्टन्स वगैरे काय जे असते ते दोघांवर पण डिपेंड करणार. बरोबर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. पण ए आणि बी जर 2 ॲटमच जर डिफरंट झाले तर यांच्या प्रॉपर्टी सुद्धा बदलणार. यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी असेल कधी बदलणार. इलेक्ट्रोनिटी म्हणजे काय इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी कधी ए ची जास्त असेल तर इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट करतील जर बी ची कॅपॅसिटी असेल तर इकडे इलेक्ट्रॉन शिफ्ट करतील थोडेफार. मग इथे काय होईल इथे रेडियस मध्ये सुद्धा फरक पडणार. मग त्यानुसार आता 2 केस येतात केस फर्स्ट आणि केस सेकंड. केस फर्स्ट आपल्याला काय सांगते हेट्रो ॲटम आहेत त्यापासून मॉलिक्यूल तयार झाला. ठीक आहे, हेट्रो ॲटमचा अर्थ काय 2 ॲटम डिफरंट आहेत त्यापासून मॉलिक्यूल बनला पण त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे म्हणजे इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी जवळपास सेम आहे. फॉर एक्झाम्पल कार्बन आणि आयोडीन यांची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी सारखी असते. तिथे एक आपल्याला वेगळा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि जर त्यांची इलेक्ट्रोनिटी डिफरन्स म्हणजे इलेक्ट्रोनिटीमध्ये डिफरन्स आहे इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटीमध्ये डिफरन्स येतो. सपोज तुम्ही फ्लोरिन आणि हायड्रोजन एकत्र केले मग आता फ्लोरिन ॲटमची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे कोणापेक्षा हायड्रोजनपेक्षा. मग इलेक्ट्रॉन कोणाकडे येतील फ्लोरिन ओढून घेतो फ्लोरिनच्या साईडने येतील
म्हणजे ॲटॉमिक रेडियसमध्ये फरक पडणार. ॲक्च्युअल ॲटॉमिक रेडियसपेक्षा किंवा कोव्हॅलंट रेडियसपेक्षा त्यांच्या रेडियसमध्ये फरक पडतो. मग त्यासाठी एक शुमाकर स्टीव्हन्सन इक्वेशन, त्याने एक फॉर्म्युला सांगितला आपल्याला, तो सुद्धा आपल्याला आता बघायचा आहे. बघा मी आता टू केस सांगतोय इथे. तर मी हे सगळं एक्सप्लेन केलं तुम्हाला. याचं एक्झाम्पल पण दिलं होतं आपल्याला इथे. चला मी रब करतो बरोबर, परत तुम्हाला एकदा एक्झाम्पल सांगतो. बघा इथे रेडियस ऑफ ए इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए डिवाइड बाय 2 आला, बरोबर. याचं एक्झाम्पल सांगितलं Cl2 मॉलिक्यूल. Cl2 मॉलिक्यूल हा होमो ॲटॉमिक आहे, त्यामध्ये 2 सारखे ॲटम कंबाईन झाले. इंटरन्यूक्लियर डिस्टन्स सांगितलं त्याचं 1.98 अँगस्ट्रॉंग. मी ऑलरेडी बोललो ॲटॉमिक रेडियस आपण किंवा कोव्हॅलंट रेडियस अँगस्ट्रॉंग, पिकोमीटर किंवा नॅनोमीटर मध्ये मेजर करू शकतो. इथे दिलं आपल्याला 1.98 अँगस्ट्रॉंग. मग जर डिस्टन्स एवढा आहे, किती, 1.98 अँगस्ट्रॉंग, तर मग तुम्हाला काय विचारतील, सांगा मग रेडियस ऑफ क्लोरीन ॲटम किती असेल. मग कॅल्क्युलेशन काय करायचं, तर फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. रेडियस ऑफ ए इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए डिवाइड बाय 2. इथे डिस्टन्स किती दिलं तुम्हाला, 1.98 अँगस्ट्रॉंग. याला डिवाइड बाय काय करणार, 2 करणार. म्हणजे रेडियस ऑफ क्लोरीन इज इक्वल टू 1.98 डिवाइड बाय 2. बरोबर आन्सर किती आला, तर 0.99 अँगस्ट्रॉंग. म्हणजेच बघा, जर तुम्हाला इंटरन्यूक्लियर डिस्टन्स मिळालं तर त्याला डिवाइड बाय सरळ 2 करा. इथे सपोज क्लोरीन मॉलिक्यूल घेतला होता आपण, त्याचं डिस्टन्स होतं किती, दोघांमधील 2 ॲटम्स मधील इंटरन्यूक्लियर डिस्टन्स 1.98 अँगस्ट्रॉंग. त्याला डिवाइड बाय तुम्ही 2 केलं म्हणजे बरोबर मिळाले तुम्हाला 0.99 अँगस्ट्रॉंग ही क्लोरीन ॲटमची रेडियस. दोघांची सारखीच असणार कारण सारखेच टाईपचे ॲटम आहेत. ठीक आहे. मग या मध्ये आपण कोव्हॅलंट रेडियस कॅल्क्युलेट करू शकतो. बघा आता पुढे सांगितलं आपल्याला की जर होमो ॲटॉमिक नसून मॉलिक्यूल जर हेट्रो ॲटॉमिक असेल तर मग काय करायचं. हेट्रो ॲटॉमिकचा अर्थ काय, 2 ॲटम डिफरंट आहेत. सपोज एक ए तर दुसरा बी. मी सांगितलं त्यांच्या इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये फरक पडणार. कधी कधी ए ची पॉवर जास्त भरली तर तो इकडे इलेक्ट्रॉन ओढून आणेल, बी ची पॉवर जास्त भरली तर तो ए चे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून आणेल, बरोबर ना. म्हणजेच काय की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये डिफरन्स जर असेल तर, आणि एकदा दुसरी केस अशी की जिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये डिफरन्स नाही. मग अशा वेळेस काय करायचं, बघा इथे सांगितलं फॉर हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्यूल विथ नो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. हेट्रो ॲटॉमिक तर आहेत, म्हणजे सपोज ए आणि बी असे 2 ॲटम तुम्हाला दिलेत, ए बी, आणि तुम्हाला सपोज यांची ॲटॉमिक रेडियस मेजर करायची आहे. मग तुम्ही काय करणार, यांच्यामध्ये सुरुवातीला कोव्हॅलंट बॉन्ड तयार करणार. सपोज ए बी मॉलिक्यूलमध्ये असा कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला, पण ए आणि बी या दोघांची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी जवळपास सारखीच आहे. म्हणजे हा पण जेवढ्या पॉवरने इलेक्ट्रॉन इकडे ओढतोय तर हा पण तेवढ्याच पॉवरने इकडे इलेक्ट्रॉन ओढणार. दोघांची कॅपॅसिटी जवळपास इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची सेम आहे. मग इथे काय करायचं, तर फॉर ए बी मॉलिक्यूल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज ऑफ ए अँड बी आर अप्रॉक्सिमेटली इक्वल. त्याचे एक्झाम्पल सांगितलंय सी अँड आयोडीन. कार्बन आणि आयोडीन यांची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी सारखीच आहे. समोर डिटेलमध्ये जाऊन शिकायचं आहे आपल्याला. यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते 2.5. कार्बनची पण 2.5 आहे, जी पावलिंग स्केलवर आपण कॅल्क्युलेट करतो, आणि आयोडीनची सुद्धा 2.5 आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली घेऊ आपण, 2.4 आहे आयोडीनची, पण 2.5 आपण कन्सिडर करू. म्हणजे दोघांची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी सेम आहे. मग इथे काय करायचं बघा, सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स ऑफ कार्बन अँड आयोडीन आर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2.5. इंटरन्यूक्लियर डिस्टन्स ऑफ CI जे दिलेलं आहे आपल्याला किती, 2.13 अँगस्ट्रॉंग. म्हणजे बघा कार्बन आणि आयोडीन याच्यामधील जे इंटरन्यूक्लियर डिस्टन्स आहे ते किती सांगितलं आपल्याला, डिस्टन्स ऑफ कार्बन, इथे कार्बन पाहिजे, 1 मिनिट मी याला कट करतो. डिस्टन्स ऑफ कार्बन अँड आयोडीन हे डिस्टन्स दिलं आपल्याला 2.13 अँगस्ट्रॉंग. किती दिलंय, 2.13 अँगस्ट्रॉंग. मग आता जर हे डिस्टन्स आपल्याला एवढं दिलंय तर आपल्याला विचारतील सांगा आयोडीनची रेडियस किती असेल, किंवा असंही विचारतील सांगा कार्बनची रेडियस किती असेल. मग त्यासाठी आपल्याला आता एकाची रेडियस माहित असणं गरजेचे आहे. बघा फॉर्म्युला कोणता यूज करणार, तो आधीचाच, डिस्टन्स ऑफ कार्बन अँड आयोडीन इज इक्वल टू रेडियस ऑफ कार्बन प्लस रेडियस ऑफ आयोडीन. आता हे डिस्टन्स दिलं आपल्याला किती, 2.13 अँगस्ट्रॉंग इज इक्वल टू रेडियस ऑफ कार्बन किंवा रेडियस ऑफ आयोडीन यांच्यापैकी एकाची रेडियस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर इथे कार्बनचे सांगितले आपल्याला 0.77 अँगस्ट्रॉंग. चला मी इथे व्हॅल्यू टाकून देतोय
कार्बनची रेडियस असते 0.77 अँगस्ट्रॉम प्लस रेडियस ऑफ आयोडीन. मग तुम्हाला विचारतील काय आता, सांगा मग रेडियस ऑफ आयोडीन किती असेल. काय करायचं, हे इकडे प्लस मध्ये आहे तिकडे ट्रान्सफर करा, निगेटिव्ह मध्ये जाईल. म्हणजे ओव्हरऑल काय करणार आपण, तर रेडियस ऑफ आयोडीन इज इक्वल टू 2.13 अँगस्ट्रॉम मायनस काय करणार 0.77 अँगस्ट्रॉम. बरोबर आपल्याला ती व्हॅल्यू मिळेल. कॅल्क्युलेशन करा, आपल्याला आन्सर मिळेल याचं 1.36 अँगस्ट्रॉम. म्हणजे बघा बरोबर ही जी रेडियस आली तर ही रेडियस कोणाची, आयोडीनची. आपण याआधी शिकलो बघा, when we goes LHS to RHS atomic radius decreases and when we goes down the group in periodic table atomic radius is increases. मग आता कार्बन कुठे येतो विचार करा, पी ब्लॉक मध्ये येतो बरोबर, ग्रुप 14 आणि पिरियड कोणता, सेकंड पिरियड. आयोडीन कुठे येतो, ग्रुप 17 राईट हँड साईडला आला. म्हणजे याचा अर्थ जर पिरियड वाईज गेलं तर ॲटॉमिक रेडियस कमी भरायला पाहिजे आयोडीनची, पण साईड वाईज काय होतं, आयोडीन खाली जातो बरोबर, सेकंड पिरियड मध्ये नाही येत. कार्बन मध्ये फक्त 2 शेल आहेत सेकंड पिरियड, आयोडीन मात्र कोणत्या पिरियड मध्ये येतो सांगता येईल, फ्लोरीन सेकंड पिरियड, क्लोरीन ब्रोमीन आयोडीन फिफ्थ पिरियड मध्ये आयोडीन येतो. म्हणजे 5 शेल आहेत. विचार करा 2 शेल, एक इलेक्ट्रॉन सेकंड नंबरच्या शेल मध्ये आणि आयोडीनचा इलेक्ट्रॉन फिफ्थ नंबरच्या शेल मध्ये, डिस्टन्स कोणाचं जास्त भरणार, ऑब्विसली आयोडीनचं जास्त भरणार. म्हणजे बघा बरोबर काय होत आहे, कार्बन पेक्षा आयोडीनची जी ॲटॉमिक रेडियस आहे ती कशी येते, जास्त येते 1.36, म्हणजे जवळपास डबल झाली. 0.77 ही कार्बनची आहे आणि 1.36 ही कोणाची, आयोडीनची ॲटॉमिक रेडियस. मग या फॉर्म्युलानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. काय करायचंय, जर हेटेरो ॲटॉमिक असेल आणि दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर सारखी असेल तर कॅल्क्युलेशन काय करणार, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ बी. डिस्टन्स दिलेला असेल आणि एखाद्याची रेडियस दिली असेल, तुम्ही दुसऱ्याची रेडियस कॅल्क्युलेट करू शकता. किंवा कधी कधी असं देतील की दोघांची रेडियस देतील आणि टोटल डिस्टन्स विचारतील, मग दोघांची ऍडिशन करा रेडियसची, बरोबर टोटल डिस्टन्स मिळणार. सिंपल, क्लिअर होईल. आता या टाइपमध्ये आपण ही रेडियस कॅल्क्युलेट करू शकतो. आता ही झाली केस फर्स्ट की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 0 होता, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दोघांची सारखीच होती. आता केस सेकंड अशी आहे की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये भरपूर सारा डिफरन्स आहे. सपोज ए आयटम आणि बी आयटम दोघांची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी खूप डिफरंट आहे. कधी कधी ए ची जास्त राहील, किंवा काही एक्झाम्पल असे घेऊ आपण की ज्याच्यामध्ये सपोज बी ची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी जास्त राहील. मग आता काय करायचं, तर आता इथे वापरतो आपण शुमाकर स्टीव्हन्सन इक्वेशन. जेई मध्ये या इक्वेशनवर न्यूमेरिकल विचारतील. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी न्यूमेरिकल तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. बघा चला मी हे आधीच रब करतोय पुन्हा. बघा इथे केस सेकंड दिली आहे, हेटेरो ॲटॉमिक मॉलिक्युल्स विथ डेल्टा एन म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इज मोर. बरोबर, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी. डिटेलमध्ये समोर जाऊन शिकायचीच आपल्याला. इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये जर डिफरन्स असेल 2 ॲटमच्या तर मग हा लॉ यूज करायचा, कोणता, शुमाकर स्टीव्हन्सन लॉ. मग हा लॉ आपल्याला काय सांगतो, इफ इन अ डायटोमिक मॉलिक्यूल electronegativities of AB have more difference in their electronegativity, then actual bond length will be reduced. म्हणजे जी एक्सपेक्टेड बॉन्ड लेंथ पाहिजे, यायला पाहिजे, त्यापेक्षा ऍक्च्युअल बॉन्ड लेंथ काय होणार, कमी होणार. कारण काय, इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याच्या कॅपॅसिटी मध्ये फरक पडतोय. बरोबर, सपोज तुम्ही एचएफचं एक्झाम्पल घेतलं. मग एचएफचं एक्झाम्पल घेताना तुम्हाला जर विचारलं की सपोज डिस्टन्स किती असेल, जर हायड्रोजनची रेडियस दिली आणि फ्लोरीनची रेडियस दिली, तुम्ही काय करणार, दोघांची रेडियसची ऍडिशन म्हणजे तुम्हाला टोटल डिस्टन्स ऑफ एचएफ मिळणार. ते जे डिस्टन्स मिळालं कॅल्क्युलेशन करून त्याच्यापेक्षा ऍक्च्युअल डिस्टन्स तुमचं कमी भरणार. रिझन काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स आहे. फ्लोरीनची इलेक्ट्रिव्हिटी 4, हायड्रोजनची इलेक्ट्रिव्हिटी खूप कमी आहे, 2.1 ती आहे, म्हणजे खूप कमी आहे. मग एवढा जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स होतो, इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये डिफरन्स होतो, तर फ्लोरीन काय करणार, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन, स्वतःचे इलेक्ट्रॉन तर आहेच, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन सुद्धा त्या शेअर केलेल्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून आणणार, ओढून आणणार. म्हणजेच काय होतं, हायड्रोजन त्याच्या अजून जवळ येईल. अजून जर जवळ आला म्हणजे जे एक्सपेक्टेशन होतं त्याच्यापेक्षाही जवळ आला, म्हणजे टोटल डिस्टन्स काय झालं, कमी झालं. मग हे सांगितलं शुमाकर अँड स्टीव्हन्सन लॉ. मग यानुसार आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो. बघा आतापर्यंत आपण फॉर्म्युला कोणता यूज केला, तर डिस्टन्स ऑफ ए ए इज इक्वल टू ट्वाइस आर ए. हा एक फॉर्म्युला बघितला आपण. जर होमो ॲटॉमिक असतील तर, हेटेरो ॲटॉमिक पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप कमी आहे तर आपण सेकंड फॉर्म्युला वापरला,
चला मी त्याला इथे लिहितो. सेकंड फॉर्म्युला असा यूज केला आपण, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ बी. हा झाला सेकंड फॉर्म्युला. वेन डेल्टा, दॅट मीन्स इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स इज 0 और व्हेरी लेस, तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करणार. आता पुढे जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स खूप जास्त असेल तर काय करणार, तर आपण वापरणार शुमाकर अँड स्टीव्हन्सन लॉ. मग आता हा लॉ कसा यूज करायचा ते सुद्धा सांगतोय बघा. चला मी रब करतो आता पुन्हा. बघा, ऍज पर शुमाकर अँड स्टीव्हन्सन, the reduction in bond length depends on the difference in the electronegativities of atoms following manner. हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ बी, इथपर्यंत तर सेम आहे आधीच्या फॉर्म्युल्यासारखाच, मायनस 0.09 इंटू डेल्टा यक्स, किंवा त्याला तुम्ही एक्स ए मायनस एक्स बी सुद्धा म्हणू शकता. बघा, हा फॉर्म्युला सांगतोय परत एकदा. हा फॉर्म्युला यूज कसा करायचा बघा. मी फॉर्म्युला लिहितो इथे. डिस्टन्स ऑफ ए बी कधी वापरणार, जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स ए आणि बी मध्ये जर खूप जास्त असेल तर. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ बी मायनस 0.09 इंटू काय करायचं, इंटू डेल्टा EN. डेल्टा EN चा अर्थ काय, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स कसा काढायचा, तर काही ए ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू दिलेली असेल आणि बी ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू दिलेली असेल, त्यांचा डिफरन्स घ्यायचा. म्हणजे या फॉर्म्युला तुम्ही असं लिहू शकता, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ बी मायनस 0.09 इंटू एक्स ए मायनस एक्स बी. हा एक्स ए म्हणजे काय, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ए, आणि एक्स बी म्हणजे काय, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ बी. यांचं सबट्रॅक्शन करा, बरोबर तुम्हाला डिफरन्स मिळणार, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स. ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करा, बरोबर फायनल आन्सर तुम्हाला इथे मिळणार. सो हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला लर्न करायचा आहे. या बेसिसवर आपण पुढे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. चला, फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करा आणि व्यवस्थित रिकॉल करा. बघा, एक त्या बेसिसवर आपल्याला न्यूमेरिकल दिले. आता पुढे काय असे न्यूमेरिकल जेई मध्ये विचारू शकतात, जेई मेन पर्यंत. अ गिव्हन कंपाऊंड A2 whose total distance between A and A is 1.4 angstrom. एक A2 मॉलिक्यूल आहे. सांगा मग, होमो ॲटॉमिक का हेटेरोॲटॉमिक, होमो ॲटॉमिक. तर हा जो A2 मॉलिक्यूल आहे त्यामध्ये डिस्टन्स किती दिला आपल्याला, 1.4 angstrom. द ॲटॉमिक रेडियस, दॅट मीन्स कोव्हॅलंट रेडियस ऑफ एन ॲटम A इज, त्या ॲटमची ॲटॉमिक रेडियस म्हणजे कोव्हॅलंट रेडियस किती असेल. सिंपल, कोणता फॉर्म्युला यूज करणार बघा. ऑप्शन दिले 0.7 आहे, 0.5, 0.2, 0.1 angstrom. चला मी इथे सोल्युशन लिहितोय. असा फॉर्म्युला यूज करा. डिस्टन्स ऑफ ए इज इक्वल टू काय केलं होतं आपण, ट्वाइस RA असं इक्वेशन होतं. मग रेडियस ऑफ ए इज इक्वल टू काय करणार, टोटल डिस्टन्स जे दिलंय आपल्याला त्याला डिवाइड बाय 2 करा. टोटल डिस्टन्स किती दिलंय, 1.4 angstrom, त्याला डिवाइड बाय 2. सांगा किती आन्सर येईल, किती येईल ते जवळपास 0.7 angstrom. किती येईल, बरोबर 0.7 angstrom. मग या टाइपमध्ये आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. बघा, एकदम सिंपल आहे. होमोॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, त्यासाठी हा फॉर्म्युला लर्न करा. रेडियस ऑफ ए इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवाइड बाय 2. टोटल इंटरन्यूक्लियर डिस्टन्स म्हणतो मी, त्याला डिवाइड बाय 2, बरोबर तुम्हाला एका ॲटमची रेडियस तिथे मिळणार. बघा, या टाइपमध्ये तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. चला मी सेकंड न्यूमेरिकल सांगतोय. असा एक मॉलिक्यूल दिला तुम्हाला, अ कंपाऊंड AB whose इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स इज 1.9. बघा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज नाही, डायरेक्टली दिलाय. किती दिलाय तो, डेल्टा EN हा दिलाय तुम्हाला 1.9. ॲटॉमिक रेडियस ऑफ ए अँड बी आर 4 and 2 angstrom. तुम्हाला ॲटॉमिक रेडियस सुद्धा दिले आहेत. RA लिहितोय मी, ॲटॉमिक रेडियस ऑफ ए ती दिली आहे किती, 4 angstrom. अँड ॲटॉमिक रेडियस ऑफ बी मी ती लिहितोय RB इज इक्वल टू, ही दिली तुम्हाला 2 angstrom. तुम्हाला विचारलं काय, द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी मेटल,
म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं, तर हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं ए बी मध्ये, हे डिस्टन्स किती असेल. मग फॉर्म्युला कोणता यूज करणार, तर बघा एकदम सिंपल. हेट्रोॲटॉमिक मॉलिक्यूल सांगितलं आहे आपल्याला, किंवा इलेक्ट्रोड डिफरन्स दिला म्हणजेच हेट्रोॲटॉमिक मॉलिक्यूल, ए बी मॉलिक्यूल दिला आहे तो. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू रेडियस ऑफ ए प्लस रेडियस ऑफ बी मायनस 0.09 इंटू काय करणार, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, जो आपल्याला ऑलरेडी दिला किती 1.9. चला मी इथे लिहून घेतो फक्त सध्या एवढं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. मग आता व्हॅल्यू पुटअप करा. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू, ए ची रेडियस दिली आपल्याला किती 4 अँगस्ट्रॉम, चला इथे लिहून घेऊ आपण 4 अँगस्ट्रॉम, प्लस रेडियस ऑफ बी पण दिली आपल्याला किती 2 अँगस्ट्रॉम, चला ती इथे लिहून घेतोय 2 अँगस्ट्रॉम मायनस 0.09 इंटू डेल्टा EN, तो पण दिला आपल्याला 1.9. चला याचं तुम्ही आता कॅल्क्युलेशन करू शकता. हे कॅल्क्युलेशन किती सांगा, 4 + 2 म्हणजे 6 मायनस याचं कॅल्क्युलेशन करा. याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही ते 6 मधून मायनस करा, बरोबर तुम्हाला मिळणार डिस्टन्स ऑफ ए बी. सो या टाइपमध्ये आपण हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. बघा इथे 0.09 आणि 1.9 याचा कॅल्क्युलेशनचा आन्सर येत आहे 0.171. मग हे जर आन्सर येत आहे तर बरोबर फायनल आन्सर किती यायला पाहिजे 5.82 अँगस्ट्रॉम. म्हणजे बरोबर टोटल डिस्टन्स किती आलं 5.82 अँगस्ट्रॉम, म्हणजे तुमचा आन्सर येणार बी. या टाइपमध्ये आपण ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करू शकतो. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. फॉर्म्युले फक्त व्यवस्थित लर्न करा. ऍज पर होमोॲटॉमिक, हेट्रोॲटॉमिक बट इलेक्ट्रोनिक डिफरन्स इज व्हेरी मिनिमम और 0, आणि त्यानंतर हेट्रोॲटॉमिक बट दे हॅव्हिंग लार्जर इलेक्ट्रोनिक डिफरन्स. जर लार्जर असेल तर तिथे तुम्ही शुमाकर स्टीव्हन्सन लॉ अप्लाय करू शकता. नंतर येते आता आयोनिक रेडियस. आयोनिक रेडियस बघा, आता आयोनिक रेडियस कशी मेजर करणार, तर ऑब्विसली आता इथे कोव्हलंट बॉन्ड तर नाही, कोणता बॉन्ड असणार आयोनिक बॉन्ड. तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत मे बी हे शिकले असाल. इट इज द बॉन्ड विच इज फॉर्म बाय कम्प्लीट शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम टू द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आयोनिक बॉन्ड कसा असतो, तर एक इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम असतो जो इलेक्ट्रॉन लूज करणार कम्प्लिटली, आणि एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो जो तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार. यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, कम्प्लीट शेअरिंग होते. एकदा जर तो इलेक्ट्रॉन गेला, समजा सोडियम आणि क्लोरीनचा आपण एक्झाम्पल घेऊ. सोडियम आणि क्लोरीन ॲटॉमिक नंबर Z = 11, याचा ॲटॉमिक नंबर Z = 17. इथे 2, 8, 1, इथे 2, 8 आणि 7, हे असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा आता सोडियम हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो, मेटल आहे. मेटल कधी इलेक्ट्रॉन लूज करतात, इझिली लूज करेल. जर हा त्याने 1 इलेक्ट्रॉन सोडून दिला आउटर मोस्ट शेल मधील, तर बरोबर 2, 8 म्हणजे स्टेबल होऊन जाईल, ऑक्टेट रूल सारखा, किंवा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेंटेन करणार निऑन सारखं. हा इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे शिफ्ट होईल, कम्प्लीट शेअरिंग होईल. स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन सोडियम कम्प्लिटली सोडून देणार, तो ऍक्सेप्ट करणार क्लोरीन. रिझन काय, कारण क्लोरीनने जर तो 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तर तो आर्गॉन सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेंटेन करणार, म्हणजे स्टेबल होईल तो सुद्धा. नंतर काय होईल मग बघा, सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लूज केला, त्याच्यावर चार्ज आला पॉझिटिव्ह, इथे 2, 8 होईल. क्लोरीनने तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, इथे मी क्लोरीन लिहितोय, त्यावर चार्ज येईल निगेटिव्ह 2, 8, 8, असं तुम्हाला नंतरचं दिसेल. हे कॉन्फिगरेशन झालं न्यूऑन सारखं, हे कॉन्फिगरेशन झालं आर्गॉन सारखं, म्हणजे दोन्ही स्टेबल झालेत. पण एक तयार झाला कॅटायन, दुसरा तयार झाला ऍनायन. मग आता तुम्ही जेव्हा याची रेडियस मोजणार तर त्याला म्हणू आपण कॅटायोनिक रेडियस, आणि जेव्हा तुम्ही क्लोरीनची रेडियस मोजणार तर याला म्हणू आपण कोणती, मग ऍनायोनिक रेडियस. क्लिअर होत आहे. बघा जर Cl- ची रेडियस तुम्ही मोजणार तर त्याला म्हणू आपण ऍनायोनिक रेडियस, आणि जर Na+ ची रेडियस जेव्हा आपण मोजणार त्याला म्हणू आपण कॅटायोनिक रेडियस. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं, जर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर कुणाची पॉवर वाढते, न्यूक्लियसची पॉवर वाढते. मग न्यूक्लियस काय करणार, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला अजून आत खेचणार, साईज कमी झाली. जर निगेटिव्ह चार्ज असेल तर काय होईल, निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनची पॉवर वाढते, इलेक्ट्रॉन एका रिपेल करणार, रिपेल करत असेल ते पुन्हा बाजूला जातील, साईज वाढणार, बरोबर. मग यावरून तुम्ही काय सांगू शकता, कॅटायोनिक रेडियस विच इज स्मॉलर ऍज कम्पेअर्ड टू ऍनायोनिक रेडियस. न्यूट्रल, कॅटायन आणि ऍनायन यांच्यापैकी सगळ्यात कमी साईज कोणाची, कॅटायनची. त्यापेक्षा थोडी जास्त साईज कोणाची, न्यूट्रलची. आणि त्यापेक्षाही जास्त साईज कोणाची, तर ऍनायनची. झालं क्लिअर. बघा मग आता याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो, तर इथं सोडियम कॅटायन आणि क्लोरीन काय झाला ऍनायन, हे काय करतील एकमेकाला अट्रॅक्ट करतील. मग हे जे अट्रॅक्शन जे असेल तर हे अट्रॅक्शन कोणतं झालं,
प्युअरली आयोनिक अट्रॅक्शन किंवा यालाच म्हणू आपण इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. चार्जेस आहेत कम्प्लीट पॉझिटिव्ह आणि कम्प्लीट निगेटिव्ह, एकमेकाला कम्प्लिटली अट्रॅक्ट करतील. म्हणजेच कोणतं अट्रॅक्शन? आयोनिक अट्रॅक्शन. आणि याच आयोनिक अट्रॅक्शनला म्हणायचं आयोनिक बॉन्ड. झालं क्लिअर? आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो? इट इज द बॉन्ड विच इज फॉर्म बाय complete sharing of electron from electropositive atom to the electronegative atom. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे जनरली मेटल्स म्हणा, ग्रुप फर्स्ट मध्ये किंवा ग्रुप सेकंड मध्ये येणारे जे स्वतःचा इलेक्ट्रॉन इझिली डोनेट करतात आणि तो इलेक्ट्रॉन हा क्लोरीन ऍक्सेप्ट करतो. यांच्यामध्ये सुद्धा भरपूर इलेक्ट्रोनिटी डिफरन्स पाहिजे तेव्हाच आयनिक बॉन्ड तयार होतो. सोडियमची इलेक्ट्रोनिटी कमी आहे, इज इलेक्ट्रॉन सोडून देईल, तो इलेक्ट्रॉन क्लोरीन ऍक्सेप्ट करणार कारण त्याची इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे, तो इलेक्ट्रॉन तो ऍक्सेप्ट करणार. बरोबर आयन तयार झाले, कॅटायन आयन, हे आयन एकमेकाला अट्रॅक्ट पण करतील म्हणजेच आयनिक बॉन्ड तयार होतो. मग आता कॅटॉनिक रेडियस म्हणजे कॅटायनची रेडियस मेजर करणार आणि आयनॉनिक रेडियस म्हणजेच आयनायनची रेडियस आपण मेजर करणार. कोणाची कमी कोणाची जास्त? तर सगळ्यात कमी ॲटॉमिक रेडियस ही कॅटायनची, त्यापेक्षा जास्त बनणार न्यूट्रल ॲटमची आणि त्यापेक्षाही जास्त ॲनायनिक रेडियस. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला मी आता रब करतोय आणि या रिलेटेड थेअरी सुद्धा तुम्हाला सांगतो. when a neutral atom loses electron, जर न्यूट्रल ॲटम इलेक्ट्रॉन लॉस करत असेल तर बरोबर त्याच्यावर चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल, कन्वर्ट इनटू अ कॅटायन, दॅट मीन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन. मग आता ॲटॉमिक रेडियस ही कॅटॉनिक रेडियस पेक्षा कशी बनणार? जास्त बनणार. ॲटॉमिक रेडियसचा अर्थ काय? न्यूट्रल ॲटम त्याची साईज जास्तच बनणार कोणापेक्षा? कॅटायन पेक्षा, कारण कॅटायन म्हणजे त्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला, न्यूक्लियसची पॉवर अजून जास्त वाढली. मग अजून न्यूक्लियसची पॉवर वाढली म्हणून मग काय करणार? त्याची साईज कमी होणार, त्याची रेडियस कमी होणार. कोणापेक्षा? न्यूट्रल ॲटम पेक्षा म्हणजेच ॲटॉमिक रेडियस पेक्षा. बिकॉज आफ्टर लुझिंग इलेक्ट्रॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिड्युसेस बट नंबर ऑफ प्रोटॉन्स रिमेन सेम. कसं बघा, समजून सांगतो. सपोज सोडियम घेतला तुम्ही, Z इज इक्वल टू 11, यामध्ये 2, 8 आणि 1 असे कंडिशन आहे. आपण सोडियम प्लस करू, Z इज इक्वल टू तो तेवढाच राहील 11, कारण ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस, नॉट इलेक्ट्रॉन. 10 पर्यंत हा सुद्धा मला वाटतं कन्सेप्ट थोडा मिसमॅच होतो. ॲटॉमिक नंबरचे ऍक्च्युअल डेफिनेशन काय? टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द सेंट्रल न्यूक्लियस ऑफ पर्टिक्युलर ॲटम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे कारण त्याच्या सेंटरमध्ये 11 प्रोटॉन आहेत. चला मी इथे लिहून घेतो, याच्यामध्ये 11 प्रोटॉन आहेत, पॉझिटिव्ह चार्ज त्यांच्यावर आहे 11. सोडियम पॉझिटिव्ह आहे, सोडियम पॉझिटिव्ह आहे, ॲटॉमिक नंबर 11च आहे. बरोबर. इथे बघा, इथे इलेक्ट्रॉन मात्र कमी झाले, इथे 2, 8च झाले, कारण 1 इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणून आपण इथे पॉझिटिव्ह चार्ज दिला, 1 इलेक्ट्रॉन कमी झाला. मग आता विचार करा, इथे 3 शेल आहेत आणि इथे फक्त 2 शेल आहेत. सोडियमचं त्याच्या सेंटर पासून तर आउटर मोस्ट शेलचं डिस्टन्स म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये जो इलेक्ट्रॉन राहील त्याचं डिस्टन्स म्हणजे ॲटॉमिक रेडियस. सोडियम पॉझिटिव्ह साठी काय सांगणार? 11च प्रोटॉन आहेत, पण आता आउटर मोस्ट शेलमधील इलेक्ट्रॉनच निघून गेला. मग आता हाच त्याचा आउटर मोस्ट शेलमधील इलेक्ट्रॉन होईल, म्हणजे थर्ड शेलमध्ये इलेक्ट्रॉन नाहीच त्याच्या. आता म्हणजे एवढंच डिस्टन्स तुम्ही मोजणार. मग डिस्टन्स कमी कोणाचं जास्त कोणाचं? तर सोडियमचं हे जे डिस्टन्स आहे हे जास्त भरेल ऍज कम्पेअर टू सोडियम पॉझिटिव्ह. म्हणून आपण काय सांगतो की न्यूट्रल ॲटमची जी रेडियस आहे तर ती जास्त असेल ऍज कम्पेअर टू इट्स कॅटायन. झालं क्लिअर? ॲटॉमिक रेडियस इज ग्रेटर दॅन कॅटायनिक रेडियस. जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज येईल तेवढी रेडियस अजून कमी कमी होत जाईल. मग त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम प्लस, ॲल्युमिनियम 2+ अँड ॲल्युमिनियम 3+. मला सांगा यांच्यापैकी सगळ्यात जास्त रेडियस कुणाची? तर न्यूट्रल ॲटमची सगळ्यात जास्त रेडियस. त्यापेक्षा कमी 1 पॉझिटिव्ह चार्ज आला त्याची, त्यापेक्षा कमी 2 पॉझिटिव्ह चार्ज ज्याच्यावर आहे त्याची, आणि सगळ्यात कमी Al3 पॉझिटिव्ह. कारण काय? 3 टाइम पॉझिटिव्ह चार्ज आला, न्यूक्लियसची पॉवर खूप जास्त वाढली, तो इलेक्ट्रॉनला अजून जास्त आत ओढणार, साईज कमी होईल. चला आता हे तुमचं क्लिअर झालं असेल. बघा इथे सांगितलं, बिकॉज आफ्टर लुझिंग इलेक्ट्रॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन रिड्युसेस बट नंबर ऑफ प्रोटॉन्स रिमेन सेम ड्यू टू इट्स झेड इफेक्टिव्ह इन्क्रीजेस. झेड इफेक्टिव्ह म्हणजेच न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे, न्यूक्लिअर चार्ज वाढतोय, हेन्स इलेक्ट्रॉन्स पुल्स टुवर्ड्स न्यूक्लियस. न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर इलेक्ट्रॉन अजून जोरात ओढले जातील, म्हणजेच काय होतं? ॲटॉमिक रेडियस कमी होईल. मोर एव्हर आफ्टर लुझिंग ऑल द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द आउटर मोस्ट शेल, जसं की ॲल्युमिनियमचं एक्झाम्पल Al3+, आउटर मोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स सपोज 3 निघून गेले, याचा अर्थ काय झाला? तर त्या शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉनच नाही. मग आता तुम्ही आउटर मोस्ट शेल कोणती म्हणणार? तर पेन अल्टिमेट शेलला 2, 8, 3 होता,
त्यातील 3 इलेक्ट्रॉन निघून गेले म्हणजे आता उरला 2 आणि 8, तर आता फक्त 2 8च तुम्ही डिस्टन्स मोजणार, ऑब्विसली कमी बनणार, बरोबर. पेन अल्टिमेट शेल बिकम्स अल्टिमेट विच इज नियरर टू द न्यूक्लियस टू द साईज डिक्रीजेस. मग या टाईपमध्ये आपण हे रिलेशन एक्सप्लेन करू शकतो. आता बघा इथे काही एक्झाम्पल आहेत. साईज ऑफ कॅटायन हे रिलेशन तुम्ही न्यूक्लियर चार्ज सोबत कसं लावणार, डायरेक्ट और इनव्हर्स, कसं रिलेशन असेल विचार करा. साईज ऑफ कॅटायन आणि न्यूक्लियर चार्ज यांचं रिलेशन कसं लावायचं. तर बघा साईज ऑफ कॅटायन आणि इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज हे रिलेशन राहील इनव्हर्सली प्रोपोर्शनल. जेवढा न्यूक्लियर चार्ज वाढेल तेवढं काय होईल, कॅटायनची साईज ही कमी कमी होत जाईल. काय सांगतो मी, जेवढा न्यूक्लियर चार्ज वाढेल तेवढी कॅटायनची साईज काय होईल, कमी कमी होईल. एक मिनिट मी थोडा घाम पुसतो, गरम होत आहे खूप. ठीक आहे, बघा त्याच्यासाठी काही एक्झाम्पल सांगितलेत. फेरस Fe2+ आणि Fe3+. न्यूट्रलची साईज सगळ्यात जास्त, त्यापेक्षा कमी Fe2+, त्यापेक्षाही कमी Fe3+. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाईल तेवढी साईज काय होईल, कमी कमी होईल. सेकंड एक्झाम्पल दिलं lead2+ आणि lead4+, Pb2+ आणि Pb4+. ऑब्विसली Pb2+ म्हणजे 2 चार्ज आणि Pb4+ म्हणजे 4 टाइम चार्ज, तर 4 टाइम चार्ज आहे म्हणजे साईज अजून कमी झाली, म्हणून Pb2+ ची जास्त, Pb4+ ची कमी. आता हे एक एक्झाम्पल दिले मॅंगनीज, मॅंगनीज2+, मॅंगनीज3+, मॅंगनीज4+, 5+, 6+ आणि 7+. सगळ्यात कमी साईज बनणार Mn7+ ची. Mn7+ चा अर्थ काय, 7 इलेक्ट्रॉन त्यांनी लूज केलेत. बघा खूप कमी साईज राहील, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज वाढेल तेवढी साईज कमी कमी होईल. चला मग या टाईपमध्ये तुम्ही आता हे व्यवस्थित लर्न करू शकता. पुढे येते आता ॲनॉनिक रेडियस. मला सांगा ॲनॉन म्हणजे काय. एखादा न्यूट्रल ॲटम आहे, त्याने जर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तर त्याचे इलेक्ट्रॉन वाढले म्हणजे त्याच्यावर चार्ज कोणता आला, निगेटिव्ह. आधी जर न्यूट्रल असेल तर नंबर ऑफ प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सारखे असतात. सपोज सोडियम होता किंवा आपण सोडियम जाऊ द्या, फ्लोरीन घेऊ. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर Z=9. याचा अर्थ काय, सेंटरमध्ये 9 प्रोटॉन आहेत आणि ज्या काय शेल आहेत सराउंडेड त्यामध्ये 9 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर कोणता चार्ज येणार नाही, 9 प्रोटॉन एक्झॅक्ट 9 इलेक्ट्रॉनला काय करतात, न्यूट्रल करतात, बॅलन्स करतात, चार्ज बॅलन्स होईल. पण आता सपोज त्याच फ्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला. मग आता 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला म्हणजे काय झालं, तर इलेक्ट्रॉन वाढले, प्रोटॉन तर तेवढेच राहतील, म्हणजे फ्लोरीनवर आता निगेटिव्ह चार्ज येईल. किती निगेटिव्ह, 1 निगेटिव्ह. म्हणजेच काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर इन्क्रीज होत असतील एखाद्या न्यूट्रल आयटम मध्ये तर तो त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज होतो. जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतील तेवढा निगेटिव्ह चार्ज द्यावा लागेल. सपोज तुम्ही ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन ऍड केला, त्यापासून तयार होईल O-, याच्यामध्ये अजून एक इलेक्ट्रॉन ऍड केला म्हणजे तयार होईल पुढे O2- म्हणजे ऍनायन तयार झाला. मग तुम्हाला हे विचारलं ऑक्सिजन मायनस आणि ऑक्सिजन ट्वाईस यांच्यापैकी जास्त साईज कोणाची आणि कमी साईज कोणाची, कसं सांगणार, काय विचार करणार. कॅटायनचं रिलेशन कसं होतं, पॉझिटिव्ह चार्ज वाढला साईज कमी होते. ऍनायनचं रिलेटेड रिलेशन काय सांगणार, तर निगेटिव्ह चार्ज वाढतो म्हणजे कुणाची पॉवर वाढते, इलेक्ट्रॉनची पॉवर वाढते. आता प्रोटॉन तर तेवढेच आहेत सेंटरमध्ये, पॉवर कुणाची वाढते, इलेक्ट्रॉनची. मग इलेक्ट्रॉनची पॉवर जर वाढली तर ते शेडिंग इफेक्ट पण दाखवतील आणि इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन पण दाखवतील, म्हणजे एकमेकाला रिपेल पण करणार, कारण तुम्ही त्याच सेलमध्ये इलेक्ट्रॉन टाकताय शेवटच्या. म्हणजेच काय होतंय की टोटल रिपल्शन वाढेल इलेक्ट्रॉनचं. मग जर रिपल्शन जर इलेक्ट्रॉन मध्ये वाढत असेल तर एकमेकाच्या बाजूला जातील, म्हणजे सेंटर पासून ऑब्विसली ते अजून दूर चाललेत. म्हणजेच काय व्हायला पाहिजे, रेडियस वाढायला पाहिजे. बघा निगेटिव्ह चार्ज आणि ॲटॉमिक रेडियसचं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल, पॉझिटिव्ह चार्ज आणि ॲटॉमिक रेडियसचं रिलेशन इनव्हर्सली प्रोपोर्शनल. चला आता ही व्यवस्था तुम्हाला लर्न करायचं आहे. मग आता यामध्ये तुम्ही काय सांगणार, जेवढा निगेटिव्ह चार्ज वाढेल तेवढी रेडियस काय होईल, वाढत जाईल. म्हणजे सगळ्यात जास्त रेडियस राहील O2- ची, त्यापेक्षा कमी O- ची आणि त्यापेक्षा कमी राहील O. या टाईपमध्ये आपण रिलेशन इथे देऊ शकतो. बघा मग या रिलेटेड थेरी सांगितली. इन अन anion electrons are more than protons, so effective nuclear charge reduce. न्यूक्लियर चार्ज म्हणजे काय, प्रोटॉनची पॉवर. जर निगेटिव्ह चार्ज वाढला तर प्रोटॉनची पॉवर कमी होईल, जर पॉझिटिव्ह चार्ज वाढला तर न्यूक्लियर चार्ज म्हणजे प्रोटॉनची पॉवर वाढेल. बघा when
when neutral atom gains electron it converts into anion. In an anion electrons are more than protons, so effective nuclear charge reduces, इथे कमी होईल, and inter-electron repulsion increases. काय होईल? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतायत तर इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन वाढेल. मग जर इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन वाढलं तर स्क्रीनिंग इफेक्ट सुद्धा वाढेल, कारण इलेक्ट्रॉन जास्त होत आहेत आणि प्रोटॉन कमी पडत आहेत. ते कालचं एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल, लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं. तो साऊथचा विलन म्हणजे न्यूक्लियस आणि मध्ये येणारी हिरोईन म्हणजे शिल्डिंग इफेक्ट आणि हिरो आठवत असेल ना. हा, मग ते परत अप्लाय करा, टॉपिक अजून सोपं होईल. बघा इथे सांगितलंय अँड इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन इन्क्रीजेस विच आल्सो इन्क्रीजेस स्क्रीनिंग इफेक्ट. काय होईल? स्क्रीनिंग इफेक्ट सुद्धा वाढेल, शिल्डिंग इफेक्ट वाढेल. आणि हे तर शिकलो आपण लास्ट लेक्चरमध्ये की जर शिल्डिंग इफेक्ट वाढत असेल तर रेडियस, त्याला आपण साईज सुद्धा म्हणू, काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. सो डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस इन्क्रीजेस, देअरफॉर साईज ऑफ anion ऑल्सो इन्क्रीजेस. मग या थिअरीवरून तुम्ही एक जनरल सेंटेन्स असं लिहू शकता, negative charge of on anion is directly proportional to the atomic radius. क्लिअर होत आहे? काय सांगतोय मी? जेवढा निगेटिव्ह चार्ज वाढेल तेवढी काय होईल? रेडियस ही वाढत जाईल. मग आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं एफ आणि एफ मायनस, सांगा रेडियस कमी कोणाची जास्त कोणाची? तर एफ ची रेडियस कमी आणि एफ मायनस ची रेडियस ही जास्त राहील. बघा आता इथे असे काही एक्झाम्पल सांगितले, S2 मायनस, Cl मायनस, आर्गॉन, K प्लस आणि Ca2 प्लस. आता यांनाच म्हणतो आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. या एक्झाम्पलला म्हणायचं आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. चला मी हा टॉपिक सुद्धा क्लिअर करतो, त्यासाठी मला आधी रब करू द्या एकदा. बघा आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसचा अर्थ काय? अशा स्पेसिस की ज्यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, असू शकतात. जसे की सोडियम पॉझिटिव्ह, O ट्वाइस निगेटिव्ह, Mg ट्वाइस पॉझिटिव्ह. त्यानंतर अजून एक्झाम्पल घेतोय मी Al थ्राईस पॉझिटिव्ह, अजून एक एक्झाम्पल घेतोय N थ्राईस निगेटिव्ह आणि अजून एक एक्झाम्पल घेतोय शेवटचं निऑन. या झाल्या आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. यापैकी एक न्यूट्रल निऑन आहे, बाकीचे काही कॅटायन आहेत आणि काही ॲनायन सुद्धा आहेत. अशा स्पेसिस किंवा असे ॲटम्स किंवा आयन्स किंवा ॲनायन्स, कॅटायन किंवा ॲनायन, की ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे एक्झॅक्टली सारखे असतील, इक्वल असतील. जसे की सोडियम पॉझिटिव्ह, सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती? सगळ्यांना माहिती आहे, Z=11. पण आता इथे पॉझिटिव्ह चार्ज झाला, याचा अर्थ काय झालं? 1 इलेक्ट्रॉन कमी झाला. जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढे इलेक्ट्रॉन असतात, पण 1 इलेक्ट्रॉन इथे कमी झाला कारण पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर इथे इलेक्ट्रॉन किती आले? आता 10 इलेक्ट्रॉन आलेत. बरोबर. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो Z=8. पण इथे ट्वाइस निगेटिव्ह आहे, याचा अर्थ याचे 2 इलेक्ट्रॉन अजून वाढलेत. बरोबर, म्हणजे आधीचे 8 इलेक्ट्रॉन आणि त्यामध्ये ऍड झालेले 2 इलेक्ट्रॉन, कारण 2 निगेटिव्ह चार्ज आहे, तर इथे इलेक्ट्रॉन सुद्धा झाले 10. बघा सोडियम पॉझिटिव्ह 10 इलेक्ट्रॉन, O ट्वाइस निगेटिव्ह 10 इलेक्ट्रॉन. दॅट मीन्स सोडियम पॉझिटिव्ह अँड O ट्वाइस निगेटिव्ह दे आर द आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. त्यांचे आयसो मीन्स सेम, त्यांचे इलेक्ट्रॉन सारखे आलेत, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. चला समोरचा एक्झाम्पल घेऊ आपण. मॅग्नेशियम 2 पॉझिटिव्ह, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 असतो, त्यातून तुम्ही काय करणार? 2 इलेक्ट्रॉन कमी करणार, म्हणजे बरोबर किती? पुन्हा 10 इलेक्ट्रॉन. ॲल्युमिनियम 3 पॉझिटिव्ह, ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 असतो, त्यातून तुम्ही 3 इलेक्ट्रॉन कमी केले, पुन्हा 10 इलेक्ट्रॉन आले. N थ्राईस निगेटिव्ह, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, त्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन अजून वाढवा, म्हणजे बरोबर 10. निऑन ॲटॉमिक नंबर 10, काही चार्ज वगैरे काहीच नाही, म्हणजे बरोबर 10 इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय बघा, सगळ्यांमध्ये काय झाले? सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आले. ज्यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आले त्यांना म्हणायचं आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. कधी कधी डायरेक्टली तुम्हाला यावर क्वेश्चन विचारतील, विच ऑफ द फॉलोइंग आयन्स आर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. काय करायचं? बरोबर त्यांचे ॲटॉमिक नंबर काढायचे, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स सारखे सारखे भरले पाहिजे. जर सारखे भरत असतील तर आयसो इलेक्ट्रॉनिक, जर सारखे भरत नसतील तर नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक. जर असं विचारलं O मायनस आणि फ्लोरीन हे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत का? काय म्हणतो मी? O मायनस आणि फ्लोरीन. मग फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9, काही चार्ज वगैरे नाही, म्हणजे 9 इलेक्ट्रॉन आहेत. O मायनस म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर 8 असतो ऑक्सिजनचा, एक निगेटिव्ह चार्ज पण आला, म्हणजे 8 आणि आलेला निगेटिव्ह चार्ज म्हणजे अजून 1 इलेक्ट्रॉन. 9 आणि 9 बरोबर मॅच झाले, म्हणजे फ्लोरीन आणि फ्लोरीन आणि O मायनस हे सुद्धा काय झाले? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस झाले. झालं क्लिअर?
जर असं विचारलं सोडियम पॉझिटिव्ह आणि ओ मायनस हे आयसोइलेक्ट्रॉनिक आहेत का? सोडियम पॉझिटिव्ह म्हणजे 10 इलेक्ट्रॉन, ओ मायनस म्हणजे 9 इलेक्ट्रॉन नाही, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सारखेच नाहीयेत. दे आर नॉट आयसोइलेक्ट्रॉनिक. यावर अशा ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारतील. आता हेही पुढे जाऊन विचारतील की मग सांगा यांची डिक्रीजिंग ऑर्डर कशी असेल ऍटॉमिक रेडियसची, यांची डिक्रीजिंग ऑर्डर कशी असेल. तर मी रिलेशन सांगितलं तुम्हाला, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज वाढेल तेवढी ऍटॉमिक रेडियस कमी, कॅटायनची रेडियस सगळ्यात कमी, त्यापेक्षा जास्त न्यूट्रल आणि त्यापेक्षा जास्त ऍनायनची रेडियस. चला कम्पेअर करा. किंवा तुम्ही सिंपल असंही करू शकता, झेड अपॉन ई कॅल्क्युलेट करा. बघा अजून एक सांगतो, झेड अपॉन ई कॅल्क्युलेट करा. झेड अपॉन ई याचं काहीतरी तुमचा आन्सर येईल. या आन्सरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल राहील तुमची साईज. काय म्हणतो मी, या आन्सरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल राहील साईज. जसं की चला मी आता हे पुन्हा एकदा थोडा मागे जातोय. बघा सोडियम पॉझिटिव्ह, आपण त्याची झेड अपॉन ई ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. सोडियम पॉझिटिव्ह साठी झेड अपॉन ई ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती, 11. आता त्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, तर 10 इलेक्ट्रॉन आहेत. कारण तुम्ही झेड अपॉन ई करताय म्हणजे काय, झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर, त्याला डिवाइड बाय टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत, तर त्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन होते पण पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे 1 इलेक्ट्रॉन कमी झाला. काय करणार मग, झेड अपॉन ई म्हणजे 11 अपॉन 10, याचा आन्सर येईल किती, 1.1. कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. ऑक्सिजनचा विचार करा, ओ ट्वाइस मायनस, याची झेड अपॉन ई ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. किती येईल बघा, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 डिवायडेड बाय 2 मायनस आहे, म्हणजेच काय 2 इलेक्ट्रॉन वाढलेत, आधीचे 8 आणि नंतरचे 2 झाले 10 इलेक्ट्रॉन. याचा आन्सर येईल 0.8. Mg2 पॉझिटिव्ह, चला इथे लिहून घेतो मी, Mg2 पॉझिटिव्ह करा विचार. झेड अपॉन ई, झेड किती त्याचा 12 असतो, डिवायडेड बाय इलेक्ट्रॉन 10च आहेत, 12 डिवाइड बाय 10, याचा आन्सर येईल 1.2. ठीक आहे. पुढे जा, Al3+, Al3+ चं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. बघा झेड अपॉन ई करा पुन्हा. झेड किती याचा 13, ऍटॉमिक नंबर 13 असतो अल्युमिनियमचा. इलेक्ट्रॉन किती आहे, तर पुन्हा 10 इलेक्ट्रॉन, याचा आन्सर येईल 1.3. त्यानंतर समोरचं इक्वेशन आहे नायट्रोजन साठी, N3-, कॅल्क्युलेशन करा. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर परत कॅल्क्युलेट जर केला आपण तर किती, 7 असतो, त्याला डिवाइड बाय इलेक्ट्रॉन 10, म्हणजे याचा आन्सर येईल 0.7. ठीक आहे. चला मी आहे थोडं रब करतो इकडे. हा आता पुढे जाऊ आपण अजून. N3- तर झाला, त्याच्या पुढे निऑन. निऑनचं कॅल्क्युलेशन करा, किती येईल बघा. निऑन याचा झेड इज इक्वल टू 10 असतो, झेड अपॉन ई केलं आपण, इथे लिहून घेतो मी 10 डिवायडेड बाय 10, किती 1. रिलेशन काय सांगितलं मी, झेड अपॉन ई या व्हॅल्यूला साईज कशी असणार, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजेच काय, जेवढी झेड अपॉन ई ची व्हॅल्यू जास्त राहील तेवढी साईज काय भरणार, कमी भरणार. काळजीपूर्वक आहे का. जर डायरेक्टली तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येत नसेल किंवा अजूनही पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जचं कन्फ्युजन जर असेल तर तुम्ही सरळ या रूलने सुद्धा जाऊ शकता. जेवढी झेड अपॉन ई ची व्हॅल्यू वाढेल, झेड बाय ई जी व्हॅल्यू जेवढी वाढेल तेवढी साईज काय होईल, कमी होईल. मग आता इथे हे जे एक्झाम्पल जे आपण टाकलेत यांच्यामध्ये सगळ्यात जास्त झेड अपॉन ई ची व्हॅल्यू कुठे दिसते, 1.1, 0.8, 1.2, 1.3. झेड अपॉन ई ची व्हॅल्यू Al3+ साठी सगळ्यात जास्त आहे. याचा अर्थ काय, याची साईज सगळ्यात कमी भरणार, कारण हे रिलेशन इनव्हर्स झालं. बरोबर, इनव्हर्स रिलेशन आलं. झेड अपॉन ई ची व्हॅल्यू Al3+ ची सगळ्यात जास्त आहे, म्हणजेच काय त्याची साईज सगळ्यात कमी भरणार. आता सगळ्यात कमी साईज कोणाची, तर बघा Al3+ ची सगळ्यात जास्त साईज कोणाची, तर मग त्यासाठी झेड अपॉन ई ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त भरायला, सॉरी कमी भरायला पाहिजे. मग आता विचार करा सगळ्यात कमी झेड अपॉन ई ची व्हॅल्यू कोणाची, तर बघा 1.1, 0.8, 1.2, 1.3, 0.7. 0.7 म्हणजे सगळ्यात कमी व्हॅल्यू आहे, म्हणजे याची साईज सगळ्यात जास्त भरणार. बरोबर, कारण इनव्हर्स रिलेशन झालं. मग आता आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर लिहायची. मग डिक्रीजिंग ऑर्डर लिहिताना सगळ्यात जास्त N3- ची साईज, कारण त्याची व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे.
त्यानंतर कोण येईल तर 0.7 नंतर 0.8 म्हणजे ओ ट्वाईस मायनस. यानंतर कोण येईल 0.8 नंतर 1 वाला येतो म्हणजे निऑन. यापेक्षा कमी कोणाची चला लिहून घ्या Na प्लस 1.1. यापेक्षा कमी सॉरी इथे Na प्लस पाहिजे मी ती व्हॅल्यूज लिहिली Na प्लस लिहितो मी इथे. हा नंतर Mg2 प्लस 1.2 इथे लिहितो मी Mg2 प्लस 1.2 आणि सगळ्यात कमी कोण Al3 प्लस. मग असे सुद्धा तुम्ही या ऑर्डरनुसार क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सगळ्यात पहिले क्लिअर झालं व्हॉट इज मीन बाय आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. these are the species which having same number of electron are known as isoelectronic species. नंतर यांची रेडियसची डिक्रीजिंग ऑर्डर कशी लिहायची किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर कशी लिहायची तर तुम्ही सिम्पली झेड अपॉन ई कॅल्क्युलेट करा. झेड अपॉन ई म्हणजेच काय झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर त्या एलिमेंटचा न्यूट्रल फॉर्म मध्ये आणि त्याला डिवाइड बाय त्याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉन. मग पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रॉन कमी होत जातात निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रॉन तेवढे वाढत जातील. झेड अपॉन ई कॅल्क्युलेट करा. जेवढी झेड अपॉन ई ची व्हॅल्यू जास्त राहील त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल साईजचं रिलेशन तुम्ही अप्लाय करायचं. ठीक आहे. आता बघा हे सगळं तुम्ही एकदा नोट डाऊन करून घ्या. चला आता तुम्ही नोट डाऊन केलं असेल. मी परत आता पुढचे एक्झाम्पल सांगतो. बघा इथे सुद्धा आता हे आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत. कसे बघा S2 मायनस सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16 असतो त्यात 2 ऍड केलेत म्हणजे झाला 18. S2 मायनस 18 इलेक्ट्रॉन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 1 इलेक्ट्रॉन ऍड केला निगेटिव्ह चार्ज म्हणजे पुन्हा 18. R1 ऑलरेडी 18 आहे. पोटॅशियम 19 ॲटॉमिक नंबर असतो 1 इलेक्ट्रॉन कमी केला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज झाला पुन्हा 18 इलेक्ट्रॉन. Ca2 प्लस काय करणार कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 असतो त्यातून 2 इलेक्ट्रॉन कमी केले म्हणजे पुन्हा 18 झाला. म्हणजेच काय हे सगळे काय आहेत तर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहे. मग यांना आता तुम्ही डिक्रीजिंग ऑर्डरने ही जी ऑर्डर दिली ही परत झेड अपॉन ई नुसार तुम्ही अप्लाय करू शकता किंवा सिम्पली त्यापेक्षाही सोपं जर झेड अपॉन ई जर वापरायचा कंटाळा येत असेल तर काय करायचं जेवढा पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाईल तेवढी साईज काय होणार कमी होणार आणि जेवढा निगेटिव्ह चार्ज वाढत जाईल तेवढी साईज वाढत जाणार. हे असं रिलेशन अप्लाय करा. मग आता इथे बघा इथे 2 पॉझिटिव्ह इथे फक्त पॉझिटिव्ह इथे आर्गॉन कोणता चार्ज नाही इथे निगेटिव्ह आणि इथे ट्वाईस निगेटिव्ह. सगळ्यात जास्त निगेटिव्ह चार्ज कुठे आहे सल्फरवर ट्वाईस निगेटिव्ह म्हणून मग सल्फरची साईज सगळ्यात जास्त. त्यापेक्षा कमी क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे क्लोरीनची साईज अजून थोडी कमी होईल. आर्गॉनवर कोणता चार्ज नाही न्यूट्रल तो इथे टाकून द्या आर्गॉन. आता पॉझिटिव्ह चार्ज यायला सुरुवात झाली K प्लस अजून साईज कमी झाली. Ca2 प्लस ट्वाईस पॉझिटिव्ह चार्ज आला अजून साईज कमी होणार Ca2 प्लस. म्हणजे बघा तुम्ही एकतर झेड अपॉन ई त्या बेसवर सुद्धा ऑर्डर लिहू शकता किंवा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जच्या बेसवर सुद्धा ऑर्डर लिहू शकता. हे सुद्धा एक्झाम्पल तुम्ही आता व्यवस्थित प्रिपेअर करा. यालाच म्हणतो आपण ॲनॉनिक रेडियस. बघा कॅटॉनिक रेडियस मध्ये न्यूट्रल ॲटमपेक्षा कॅटॉनची साईज कमी होणार. ॲनॉनिक रेडियस जर असेल तर न्यूट्रल ॲटमपेक्षा ॲनॉनची साईज ही जास्त राहील. यापेक्षा नवीन इथे काहीच नाही. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस हे तर मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. नंतर येते आता मेटॅलिक रेडियस. मग मेटॅलिक रेडियस म्हणजे नेमकी कोणती तर मेटल आहेत मेटलचे 2 ॲटम त्यांच्यामधील डिस्टन्स जे असेल टोटल इंटरन्यूक्लियर डिस्टन्स त्याला डिवाइड बाय 2 म्हणजे कोणते होईल मेटॅलिक रेडियस. मग मेटॅलिक बॉन्ड जिथे असतो तिथून आपण मेटॅलिक रेडियस आणतो. काय सांगतो मी जिथे मेटॅलिक बॉन्ड असतो तिथून आपण मेटॅलिक रेडियस आणतो. मग आता यासाठी आपल्याला काही सॉलिड स्ट्रक्चर मेटल्स जनरली सॉलिड असतात मग आपल्याला सॉलिड स्ट्रक्चर जर माहिती असतील मेटलचे तर त्या बेसवर आपण हे काढू शकतो. बघा हे जे मेटल जे असतात हे जनरली 3 टाईपचे सॉलिड आहेत. एकतर सिम्पल क्युबिक सॉलिड असतात SCC किंवा BCC किंवा FCC. आता हे सगळं 12th स्टँडर्ड मधला टॉपिक आहे. सध्या फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा. यावर सध्या तरी काय क्वेश्चन तुम्हाला कोणी विचारणार नाही. हा 12th स्टँडर्ड मध्ये सॉलिड स्टेट नावाचा चॅप्टर आहे तिथे मात्र आपल्याला गरजेचं आहे आणि डिटेलमध्ये समजेल अजिबात टेन्शन घेऊ नका. सॉलिड स्टेटमध्ये बघा असा एक SCC म्हणजे सिम्पल क्युबिक क्रिस्टल याचा फॉर्म्युला असतो R is equal to A/2. ए म्हणजेच काय एज लेंथ टोटल डिस्टन्स त्याला डिवाइड बाय 2 म्हणजे बरोबर तुम्हाला एकाची रेडियस मिळणार. BCC म्हणजे बॉडी सेंटर क्युबिक क्रिस्टल असतो. सिम्पल क्युबिक म्हणजे असं स्ट्रक्चर राहणार बघा असा एक क्युबिक क्रिस्टल काढतोय मी
ज्याच्यामध्ये फक्त कॉर्नरवर ॲटम प्रेझेंट असतात. हे आता कदाचित तुमच्या आता डोक्यावरून जाईल सध्याचं, 12th मध्ये गेल्यानंतर सगळं समजणार. R इज इक्वल टू E/2. BCC स्ट्रक्चर म्हणजे याच्या बॉडीमध्ये पण एक असा ॲटम असतो. तर फॉर्म्युला चेंज होतो रेडियसचा. R इज इक्वल टू √3A/4. हा फॉर्म्युला आपण यूज करतो √3A/4, सॉरी √3A/2. जर कॅटॉनिक आयनिक असेल तर, आणि जर फक्त एका रेडियसचे असेल तर √3A/4. नंतर एफसीसी मध्ये आपण हा फॉर्म्युला वापरतो, R इज इक्वल टू A/2√2. असे रेडियसचे फॉर्म्युले आहेत, यावरून तुम्ही बरोबर रेडियस कॅल्क्युलेट करू शकता. मेटॅलिक सॉलिडसाठी, आयनिक सॉलिडसाठी सुद्धा काढू शकतो. फॉर्म्युलेमध्ये थोडासा चेंज येईल, पण हा टॉपिक पुढे होईल आपला. बघा, मेटॅलिक रेडियस म्हणजे काय, तर हाफ ऑफ द न्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन टू ऍडजस्टंट मेटॅलिक ॲटम्स. एखादा क्रिस्टल लॅटिस राहील, क्रिस्टल लॅटिस म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर, त्यामध्ये बरोबर मेटल असे अरेंज झालेले असतील, तर बरोबर त्यांचं टोटल डिस्टन्स मोजायचं आणि त्याला डिवाइड बाय 2 करायचं, म्हणजे बरोबर काय होईल, मेटॅलिक रेडियस. देर इज अ नो ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. जसं कोव्हलंट मध्ये सांगितलं होतं मी, कोव्हलंट मध्ये काय होतं, 2 ॲटम कंबाईन होतात, त्यांचे ॲटॉमिक ऑर्बिटल मर्ज होतात, म्हणजे ते गरजेपेक्षा जास्त जवळ येतात. मेटॅलिक बॉन्डमध्ये मात्र तसं होत नाही. सपोज तुम्ही कोव्हलंट बॉन्ड असलेले मॉलिक्यूल जर बघितले तर तुम्हाला असं नेचर तुम्ही दाखवू शकता, म्हणजे 2 ॲटम एकमेकांमध्ये असे मर्ज झाले, ॲटॉमिक ओव्हरलॅप झाला. आता जर तुम्ही मेटॅलिक बॉन्ड जर म्हटलं तर ते ओव्हरलॅप नाही होणार, ते फक्त असे एकमेकांना टच झाले. मग आता इथून जर तुम्ही डिस्टन्स जर मोजलं तर तुम्हीच विचार करा, डिस्टन्स कोणतं जास्त भरेल आणि कोणतं कमी भरेल. यावरूनच तुम्ही सांगू शकता. जर मेटॅलिक बॉन्ड असेल तर डिस्टन्स कसं असणार, जास्त असणार ॲज कम्पेअर्ड टू कोव्हलंट बॉन्ड. म्हणून मग यावरून आता रेडियस सुद्धा मेटॅलिक रेडियस जास्त भरेल ॲज कम्पेअर्ड टू कोव्हलंट रेडियस, बरोबर. मग आता इन जनरल तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की मेटॅलिक रेडियस ही कधीही जास्त असते कोणापेक्षा, कोव्हलंट रेडियसपेक्षा. म्हणून मग आता एस ब्लॉक जर म्हटलं आपण तर सगळे मेटलच आहेत, त्यांची रेडियस जास्त भरते कोणापेक्षा, इकडे पी ब्लॉकच्या एलिमेंटपेक्षा, कारण पी ब्लॉकमध्ये काही नॉन मेटल सुद्धा येतात. झालं क्लिअर. पिरियड वाईज जर तुम्ही आले तर लिथियम मेटल, बेरिलियम मेटल, त्याच्या पुढे बोरॉन नॉन मेटल, साईज कमी झाली, कार्बन अजून कमी झाली, कारण काय, मेटॅलिक रेडियस ही जास्त आहे कोणापेक्षा, कोव्हलंट रेडियसपेक्षा. झालं क्लिअर. कारण काय, मेटॅलिक रेडियसमध्ये किंवा मेटॅलिक बॉन्डमध्ये ॲटमचा ओव्हरलॅप होत नाही, ऑर्बिटल ओव्हरलॅप होत नाहीत. कोव्हलंट रेडियसमध्ये काय होतं, ॲटॉमिक ऑर्बिटल हे कंबाईन होतात, म्हणून मग इथे डिस्टन्स कमी होईल, इथे थोडं डिस्टन्स जास्त राहील. मेटॅलिक रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बॉन्ड स्ट्रेंथ. जेवढा मेटॅलिक बॉन्ड स्ट्रॉंग राहील तेवढं काय होईल, ते ऑर्बिटल ऑर्बिटल तर मर्ज होणारच नाही, पण ते ॲटम एकमेकाच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये येतील, बरोबर. मेटॅलिक रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मेटॅलिक बॉन्ड स्ट्रेंथ, नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल. जेवढा बॉन्ड स्ट्रेंथ वाढली, बॉन्ड जर क्लोज जर आले, म्हणजे ॲटम जर क्लोज आले, बॉन्ड जर स्ट्रॉंग असेल तर मेटॅलिक रेडियस ही कमी होईल. थोडंसं रॉंग झालं माझ्याकडून. मेटॅलिक रेडियस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मेटॅलिक बॉन्ड स्ट्रेंथ. बघा, मोर मेटॅलिक रेडियस लूजली क्रिस्टल पॅकिंग. जर रेडियस जास्त आहे याचा अर्थ काय, ॲटम एकामेकापासून बाजूला गेले तर क्रिस्टल तो स्ट्रॉंग नसणार, कारण अट्रॅक्शन कमी होईल. त्याचं एक्झाम्पल सांगितलंय बॉडी सेंटर पॅकिंग, म्हणजे बीसीसी टाईपचं क्रिस्टल, जे आपण 12th स्टँडर्ड मध्ये शिकणार. जर लेस ॲटॉमिक रेडियस असेल, म्हणजेच मेटॅलिक रेडियस जर कमी असेल, याचा अर्थ काय झाला, ॲटम एकामेकाच्या जास्त क्लोजली कॉन्टॅक्टमध्ये आले, जास्त क्लोजली कॉन्टॅक्टमध्ये आले, याचा अर्थ काय झाला, तो स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड तयार झाला, म्हणजे पॅकिंग जास्त झाली, तर त्याला म्हणतो आपण एफसीसी, म्हणजे कोणती फेस सेंटर किंवा हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. सो या टाईपमध्ये मेटॅलिक रेडियसमध्ये आहे. यानंतर येते आता व्हॅन्डरवाल रेडियस. तर मी ऑलरेडी बोललोय, व्हॅन्डरवाल रेडियस म्हणजे कोणत्या साईडचा बॉन्ड वगैरे नसणार या रेडियससाठी, तर फक्त पार्शियल अट्रॅक्शन राहील, आणि ते जे अट्रॅक्शन असेल त्यालाच म्हणू आपण व्हॅन्डरवाल रेडियस. सो व्हॅन्डरवाल रेडियस याचं मिनिंग काय, असे ॲटम्स जे फक्त क्लोज आलेत बिकॉज ऑफ ओनली पार्शियल अट्रॅक्शन, म्हणजे काहीतरी टेम्पररी अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये आहे, एकदम लूज अट्रॅक्शन राहणार, त्यांच्यामध्ये कोणत्या टाईपचा बॉन्ड, म्हणजे कोणत्या टाईपची इलेक्ट्रॉनची शेअरिंग वगैरे होत नाही. इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली तरच बॉन्ड तयार होतो, यामध्ये कोणत्याच टाईपची शेअरिंग होणार नाही. म्हणजेच काय की व्हॅन्डरवाल रेडियस ही एकदम लार्ज पाहिजे, कारण पार्शियल अट्रॅक्शन होऊन किती होणार,
कोव्हलंट बॉन्ड सारखं तर स्ट्रॉंग नसणार ते, किंवा मेटॅलिक बॉन्ड सारखे नसेल, किंवा आयोनिक सारखे नसेल. काय होईल, फक्त लूजली ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, म्हणजेच बरोबर डिस्टन्स जे आहे ते कसं भरणार, एकदम जास्त भरणार. आणि त्याला डिवाइड बाय तुम्ही 2 करताय, म्हणजे ओव्हरऑल जरी विचार केला तरी सुद्धा व्हॅन रेडियसची व्हॅल्यू ही जास्त राहील. व्हॅन रेडियस आपण मेजर कोणासाठी करतो, तर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये इनर्ट गॅसेससाठी. कारण इनर्ट गॅसेस हे कोणत्या टाईपचा बॉन्ड तयार करत नाही, ते फक्त पार्टली एकमेकाला अट्रॅक्ट करू शकतात. मग पार्टली जर एकमेकाला अट्रॅक्ट करतात तर त्याला डिवाइड बाय 2 आपण टोटल डिस्टन्सच्या डिवाइड बाय 2 करणार, म्हणजे व्हॅन रेडियस तुम्हाला इथे मिळेल. दोज ॲटम्स लाईक नोबेल गॅसेस विच आर नॉट बॉन्डेड विथ इच अदर. बरोबर, नोबेल गॅसेस अशा आहेत की जे बॉन्डिंग वगैरे तयार करत नाहीत, फक्त ते एकमेकाला पार्टली अट्रॅक्ट करतील. एक्सपेरियन्सेस वीक अट्रॅक्टिव्ह फोर्सेस टू कम नियरर. एकमेकाच्या क्लोजली कॉन्टॅक्टमध्ये, क्लोजली म्हणणार नाही मी ऍक्च्युली, पार्टली कॉन्टॅक्टमध्ये येण्यासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये एकदम वीक अट्रॅक्शन असेल. ते अट्रॅक्शन बरोबर ते ॲटम एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, त्याच्या डिस्टन्सला हाफ करा, व्हॅन रेडियस मिळणार. द हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियर ऑफ 2 adjacently placed atoms in a solid state of noble gas known as van der Waals radius of that noble gases. काय करायचं, नोबेल गॅसेस मी सपोज एखादा कंटेनर आहे, त्यामुळे तुम्ही असे हेलियम किंवा निऑन गॅस घेतला, असे गॅसेस स्टेटमध्ये त्याचे मॉलिक्यूल आहे. जेव्हा तुम्ही याला एकदम कूल करणार आणि हाय प्रेशर अप्लाय करणार, तेव्हा हे मॉलिक्यूल काय होतील, थोडे एकमेकाला क्लोज असे येऊन थांबतील एकमेकाच्या. मग आता यातील कोणतेही 2 ॲटम घ्या आणि त्यामधील हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स मेजर करा न्यूक्लियसचं एकमेकापासून, आणि याला डिवाइड बाय 2 करा, म्हणजेच बरोबर काय मिळणार तुम्हाला, व्हॅन der Waals रेडियस मिळणार. आता हे एकमेकांमध्ये मर्ज होत नाही किंवा खूप क्लोजही एकमेकाचे येणार नाही, म्हणजेच मग काय, हे जे डिस्टन्स आहे हे खूप जास्त भरेल. कुणापेक्षा, कोव्हलंट बॉन्डपेक्षा जास्त भरणार, मेटॅलिक बॉन्डपेक्षा जास्त भरेल, आयनिक बॉन्डपेक्षा जास्त भरणार. याचाच अर्थ काय, मग ही रेडियस सुद्धा कशी भरणार, याची जास्तच असणार. सगळ्या रेडियसपेक्षा व्हॅन der Waals रेडियस सगळ्यात जास्त. व्हॅन der Waals रेडियस इज मोर दॅन कोव्हलंट रेडियस. इनर्ट गॅसेस हॅव ओनली व्हॅन der Waals रेडियस. आपण याआधी शिकलोय, इनर्ट गॅसेस म्हणजे काय, असे ॲटम्स की जे अजिबात बॉन्ड वगैरे फॉर्म करत नाही. बरोबर, मग ते जर बॉन्डिंग वगैरे जर फॉर्म करत नसतील तर त्यांच्यामध्ये फक्त आपण एकाच टाईपची रेडियस मेजर करू शकतो, ती म्हणजे व्हॅन der Waals रेडियस. इन मॉलिक्युल्स ऑफ नॉन मेटल्स बोथ कोव्हलंट अँड व्हॅन der Waals रेडियस एक्झिस्ट. हा, जर कोव्हलंट मॉलिक्यूल घेतले तुम्ही, नॉन मेटल मॉलिक्यूल, नॉन मेटलचे मॉलिक्यूल घ्या, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, यांची आपण दोन्ही टाईपची रेडियस मेजर करू शकतो, कोव्हलंट ॲज वेल ॲज व्हॅन der Waals. कसे बघा, सपोज Cl2Cl2 यांच्यामध्ये कोव्हलंट बॉन्ड आहे. चला मी असं याचं स्ट्रक्चर दाखवतो. बरोबर, तुम्ही ही रेडियस मेजर करणार, हे टोटल डिस्टन्स मेजर करणार, त्याला डिवाइड बाय 2 करा, म्हणजे ही जी रेडियस यावरून तुम्ही काढणार, ही झाली कोव्हलंट रेडियस. आता एक Cl2 चा मॉलिक्यूल हा दुसऱ्या Cl2 च्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तर यांच्यामध्ये तर काय कोव्हलंट बॉन्ड नाही तयार होणार, हे फक्त एकमेकाला अट्रॅक्ट करतील. हा Cl2 या Cl2 च्या कॉन्टॅक्टमध्ये आला, फक्त पार्शियल अट्रॅक्शन झालं. मग अशा वेळेस काय करायचं, तर या न्यूक्लियस पासून या न्यूक्लियसचं डिस्टन्स मोजायचं. पण हे जे डिस्टन्स आहे याला म्हणू आपण कोणतं, द डिस्टन्स बिकॉज ऑफ व्हॅन der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे जे डिस्टन्स आहे बिकॉज ऑफ कोव्हलंट बॉन्ड. विचार करा कोणतं डिस्टन्स जास्त भरतंय, तर व्हॅन der Waals जे डिस्टन्स आहे हे तुम्हाला जास्त दिसेल व्हॅन der Waals फोर्समुळे, तर याला डिवाइड बाय 2 म्हणजे ही व्हॅल्यू सुद्धा जास्तच भरणार ॲज कम्पेअर टू कोव्हलंट. बरोबर, मग या मध्ये आपण सांगू शकतो की व्हॅन der Waals रेडियस ही कोव्हलंट रेडियस पेक्षा कशी भरणार, जास्त भरणार. बघा इथे Cl2 चं एक्झाम्पल दिलंय, हा एक Cl2 मॉलिक्यूल आणि हा एक Cl2 मॉलिक्यूल. जर या Cl2 ॲटमच्या न्यूक्लियसचं जे डिस्टन्स घेतलं आपण आणि याला डिवाइड बाय 2 केलं आपण, म्हणजे ही रेडियस कोणती भरणार, कोव्हलंट रेडियस. आता एक Cl2 मॉलिक्यूल दुसऱ्या Cl2 ला अट्रॅक्ट करतो, पण हे जे अट्रॅक्शन राहील हे फक्त पार्शियल अट्रॅक्शन राहील दोघांमध्ये. तर इथून या न्यूक्लियस पासून तुम्ही या न्यूक्लियसचं डिस्टन्स जर मेजर केलं तर हे बनणार
व्हॅन्डरवाल रेडियस त्याला फक्त डिवाइड बाय 2 करावं लागेल. हे जे टोटल डिस्टन्स आलं त्याला डिवाइड बाय 2 करा म्हणजे मिळेल तुम्हाला व्हॅन्डरवाल रेडियस. मग कोणती जास्त भरेल विचार करा. हाफ ऑफ द डिस्टन्स म्हणजे एवढं घ्यावं लागेल तुम्हाला. ही रेडियस कोणती झाली व्हॅन्डरवाल आणि ही रेडियस झाली कोणती कोव्हॅलंट रेडियस. जास्त व्हॅल्यू कोणाची मग तर कोव्हॅलंट रेडियस दिली आहे 0.99 अँगस्ट्रॉम आणि सीएल ॲटमची व्हॅन्डरवाल रेडियस दिली 1.80 म्हणजे जवळपास डबल आहे. समजतंय ती व्हॅल्यू खूप जास्त आहे म्हणून मग कोव्हॅलंट रेडियसची व्हॅल्यू कमी आणि व्हॅन्डरवाल रेडियसची व्हॅल्यू जास्त. आता एक ऑर्डर दिली डायरेक्टली की रेडियस कशी असणार. सगळ्यात जास्त रेडियस राहील व्हॅन्डरवाल त्यापेक्षा कमी मेटॅलिक आणि सगळ्यात कमी कोव्हॅलंट. याच्यामागचं रिझन मी सांगितलं. व्हॅन्डरवालमध्ये काही बॉन्डिंग वगैरे तयार नसते पार्शियल अट्रॅक्शन राहील म्हणून डिस्टन्स सुद्धा जास्त. ॲटॉमिक रेडियस ॲटोमॅटिक जास्त बनणार. मेटॅलिक रेडियसमध्ये ठीक आहे बॉन्ड तर तयार होतो पण ओव्हरलॅपिंग होत नाही. ॲटम मर्ज नाही होते एकमेकांमध्ये. म्हणजेच काय मग थोडी व्हॅन्डरवालपेक्षा कमी बनणार पण कोव्हॅलंटपेक्षा जास्त भरेल. आणि कोव्हॅलंटमध्ये काय होतंय तर ॲटम डायरेक्टली काय होतात एकमेकांमध्ये मर्ज होतात. ॲटॉमिक ओव्हरलॅप होतो. ओव्हरलॅप झाल्यामुळे काय होणार तर हे डिस्टन्स कमी बनणार म्हणून मग ही जी कोव्हॅलंट रेडियस आहे तर ती सगळ्यात कमी राहील. यावर ट्रू ऑर फॉल्स एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. सो व्हॅन्डरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट ऑफ ॲटॉमिक वेट्स. हा तर पुढचा टॉपिक आहे जो आपण नंतर सेट्स ऑफ मॅटर वगैरे त्या टाईपमध्ये व्हॅन्डरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वगैरे डिटेलमध्ये शिकणार तिथे आपण कम्प्लीट करू. इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅन्डरवाल रेडियस डिक्रीजेस. जर आपण LHS टू RHS आलो तर रेडियस कमी होते म्हणजे ऑटोमॅटिकली व्हॅन्डरवाल रेडियस सुद्धा कमी होते आणि डाऊन द ग्रुप जाताना काय होणार व्हॅन्डरवाल रेडियस काय होणार वाढत जाणार. म्हणजे जसं ॲटॉमिक रेडियस होतं आपलं तसंच रिलेशन इथे व्हॅन्डरवालसाठी सुद्धा लागणार. आता सांगतोय मी निऑनच्या रिलेटेड. आपण याच्या आधी शिकलो होतो बघा LHS टू RHS जाताना काय व्हायचं बघा इथे सांगितलं. बोरॉन 85 व्हॅल्यू दिली आहे, कार्बन 77 दिली आहे, नायट्रोजन 75, ऑक्सिजन 73, फ्लोरीन 72 आणि निऑन ही जास्त पाहिजे. इथे कमी दिली ती व्हॅल्यू पण ती व्हॅल्यू जास्त पाहिजे. कारण काय निऑनची कोणती रेडियस मोजणार आपण व्हॅन्डरवाल रेडियस. ऍक्च्युली कोव्हॅलंट आणि व्हॅन्डरवाल इथे कम्पेअर करू शकत नाही आपण पण जर कम्पेअर करायला गेलो तर निऑन याची व्हॅल्यू ही फ्लोरीनपेक्षा जास्त बनणार. बिकॉज ऑफ in case of neon there is a van der Waals force of attraction since we can measure only van der Waals radius for the inert gases. म्हणून मग van der Waals radius ऑलरेडी जास्तच आहे म्हणून मग जर तुम्ही LHS टू RHS आलात फर्स्ट पासून तर म्हणजे सेकंड पिरियड मध्ये थर्ड पिरियड मध्ये LHS टू RHS अप टू ग्रुप 17 तर काय दिसेल ॲटॉमिक रेडियस कमी कमी होताना दिसते जनरल ट्रेंड आणि ग्रुप 18 साठी मात्र व्हॅल्यू थोडी वाढेल. सो या टाईपमध्ये आपण हे सांगू शकतो. आता हे ट्रेंड जे आहेत तरी आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये कम्प्लीट केले. व्यवस्थित हे रूल अप्लाय करायचे बरोबर तुम्ही ॲटॉमिक रेडियसच्या रिलेटेड कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जे आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा शिकलोय. ॲटॉमिक रेडियस इनव्हर्सिबल प्रोपोर्शनल टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, नंतर ॲटॉमिक रेडियस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ शेल, त्यानंतर ॲटॉमिक रेडियस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्रीनिंग इफेक्ट किंवा यालाच आपण शेडिंग इफेक्ट म्हणतो. नंतर पुढचा ॲटॉमिक रेडियस इनव्हर्सिबल प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज वाढेल तेवढी साईज कमी होईल. ॲटॉमिक रेडियस और ॲटॉमिक साईज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू निगेटिव्ह चार्ज. जेवढा निगेटिव्ह चार्ज वाढेल तेवढी साईज वाढेल. आणि शेवटचं रिलेशन होतं ॲटॉमिक रेडियस इनव्हर्सिबल प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. जेवढे नंबर ऑफ बॉन्ड वाढतील अट्रॅक्शन वाढेल रेडियस काय होईल कमी कमी होईल. यापेक्षा नवीन ॲटॉमिक रेडियसमध्ये काहीच नाही. पुढचा जो टॉपिक राहील आपला तो राहील आयोनायझेशन एन्थॅल्पी. आतापर्यंत 2 लेक्चर्स यावर बनलेत ॲटॉमिक रेडियसवर किंवा ॲटॉमिक साईजवर. व्यवस्थित प्रिपेअर करा. काही डाऊट्स असतील चार्ट सेक्शनमध्ये टाका क्लिअर करेल. ठीक आहे तर आज मी इथेच थांबतोय. थँक्यू.